इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाय धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका मने पावटानी करू स्वर्गीची निशाणी धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो विठाला यहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाय धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका मने पावटनी करू स्वर्गीची निशाणी धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो वक्रतुंड महाकारी सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्ने करुणं देव सर्वकारी सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते महायोगी पीठे जडे भीमरत्यमोरं पुंडलिकाय धातुमंदिरं समागत्य तिष्ठन्तिमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत अलंकापुरीरम्य सिंहस्तनस्तम पदम बहुजतेजं स्मृति प्रदेशं वीरेन्द्रादि देव सदात्मयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अद्दात्रय जननी देवाच्या पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरो रामलखन सीता सहित हृदय बसव सुरभो बुद्धिहीन तनु जानकी सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देवमुनि हरो क्लेश विकार रामायण के तुलसी कृत कहो कथानुसार आसन लीजिए प्रेम सहित आइए पवन कुमार सियावल रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय मस्तक हे पाया
कहे पायावरी हा वार करी संताचिया वार करी संताचिया संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी आभार करी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा भेटी लागी विठ्ठला इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत प्रभू रामराघवाच्या पदस्पर्शानं पवित्र पावन पुढील झालेल्या ऋषी तपस्वी गिरिपुरी संन्यासी सिद्ध योग्यांच्या चरण कमलानं पवित्र पावन पुनीत असलेल्या ज्ञानोबा तुकोबरा यांच्या आशीर्वादानं संजीवन समाधीस्थ असणाऱ्या आपल्या जिल्ह्याचं भूषण निवृत्तीदादांच्या कृपाशीर्वादानं पंढरदेश पांडुरंग परमात्म्यांच्या कृपाशीर्वादानं चालत असलेला हा धर्म व्यासपीठाचा धर्म सोहळा नैमित्तिकाच्या धर्म सोहळ्याचा कार्य निमित्त या दंडकरण्याच्या पूर्व परिसरातील निफाड तालुक्यातील गोधा तटाच्या उत्तर दिशेला वसलेल्या पवित्र नगरी वनसगाव या पवित्र नगरीमध्ये वनसगाव या पवित्र नगरीतील कर्मयोगी कैलासवासी विठ्ठलराव जयवंतराव पाटील आभारे उर्फ दादा यांच्या परलोक जाण्याच्या निमित्तानं आज 1 वर्ष पूर्ण होत आहेत. 1 वर्षाच्या पूर्वकाल संध्येनंतर त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा बस परिवार या ठिकाणी आपल्या पित्याचा पितृगौरव सोहळा एकदिनी कीर्तन महोत्सव आणि एकदिनी कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं पितृ सोहळा तर्पण विधी 16 संस्कारातील एक संस्कार त्या संस्काराचं नाव आहे मुक्तिदिन. त्याला आपण श्राद्धही म्हणतो पुण्यस्मरणही म्हणतो. श्रद्धेनं घालतात गायकवाड महाराज ती श्राद्ध. पुण्यात्म्याचं स्मरण होणं याला पुण्यस्मरण असं म्हणतात. जो आत्मा गेला तो पुण्यवान असेल तर त्याचं स्मरण पदोपदी होणं याला पुण्यस्मरण म्हणतात. पण खऱ्या अर्थानं आजच्या दिवसाला नवनाथ महाराज मुक्तिदिन असं म्हणतात. आज आमच्या कुटुंबातील गेलेली व्यक्ती यमराजाच्या दरबारामध्ये आम्ही केलेल्या पुण्याईच्या शिदोरीवर ती मुक्त होणार आणि ती ज्या वेळेला मुक्त होईल त्यावेळेला आनंदाचे आणि सुगीचे दिवस आमच्या कुटुंबाला भविष्यात येणार. म्हणून आजचा दिवस मुक्तिदिन आहे. दादांच्या मुक्तिदिनाच्या निमित्तानं 1 दिवसीय कीर्तन महोत्सवाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला आणि त्या निमित्ताने हे कीर्तनरूपी सेवेचं पुष्प माझ्या पदरी पडले आहेत. वास्तविक महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांची प्रसिद्धी करणारे प्रसिद्धी प्रमुख आहेत दादांचे चिरंजीव. तरी नानाचंच कीर्तन पाहिजे असा 8 तास त्यांचा 6 महिन्यापासून होता. म्हटलं आपल्याकडे पदं हलके आहेत, उंच पदाच्या लोकांचे कार्यक्रम घ्यायचे. ते म्हणले नाही नाही पदविध काही नाही. कळलं का नाही? तुमच्याकडे पद जरी नसेल पण तुमच्याकडे मद आहे. कळलं का नाही? आणि म्हणून आमच्या अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य रामभाऊजी आभारे सर ते व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या विनंतीनं माझ्याकडे आलेली ही कीर्तनरूपी सेवेची पुष्पांजली आहे. या कीर्तनरूपी सेवेच्या निमित्तानं जमलेले आबालवृद्ध ज्ञानदत्त प्रवृद्ध कीर्तन रसिक बंधू भगिनी ज्येष्ठ कनिष्ठ वयोवृद्ध टाळकरी मृदंगाचार्य पेटी मास्तर गायक वादक अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा हो वारकरी महामंडळ नाशिक जिल्हा 2 मंडळ आणि 2 मंडळाचे
ग्रामपालिकेपासून तर महाराज राज्य लेवलचे पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत. तुम्हाला असं काय म्हटलं आता कोणाकोणाच घेऊ, ज्याचं नाही घेतलं ते म्हणजे तुझ्याकडे पाहतो थांब, तुला तालुक्यातच ठेवायचं नाही म्हणजे घ्या. त्याच्यामुळं हो गाव पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत असणाऱ्या अखिल भारतीय वारकरी मंडळातील गायक, वादक, गुणीजन, भालदार, चोपदार, आयोजक, नियोजक, संयोजक, सिस्टीमवाले, मंडप डेकोरेशनवाले, विको देणारे, विको कट करणारे, मॉनिटर देणारे, आहे की नाही, अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या टाळकऱ्यांमध्ये असणारे गोपालन समितीचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचं नाव घेतो मी, नवनाथ पाटील. त्यांचं आलं म्हणजे सर्वांचं. बस 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 बस, आहे की नाही. हा तालुक्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी सगळे उपस्थित आहेत. का तर सगळे आवारे सरांना घाबरतात म्हणजे ते धावतात असं नाही, ते आम्हाला धावतात. कळलं का नाही. हे बघा तुमचा फोटो आहे, हे बघा तुमची बातमी आहे. त्याच्यामुळं हो त्यांच्यासाठी सज्जनांनो रात्रंदिवस आमच्यासाठी आणि प्रसिद्धी प्रमुख या पदावर महाराष्ट्रभर अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि महाराष्ट्र वारकरी मंडळाची प्रसिद्धी आणि खरोखर यांनी महाराष्ट्रभर केली. नाशिक जिल्ह्याची महाराष्ट्रभर आहेच, पण नाशिक जिल्ह्याच्या 2 मंडळाची प्रसिद्धी त्यांनी केली. ते पारमार्थिक आहेत, आध्यात्मिक आहेत. रोज त्यांचे विचारमंच जर ऐकले, पेपरला वाचले, अगदी आमच्यासारख्या वक्त्याच्या सुद्धा अंगावर शहार येतात. आणि हे गुण त्यांच्यामध्ये जन्माला घालणारे त्यांची आई आणि पालनपोषण करणारे त्यांचे बाप म्हणजे दादासाहेब यांचे उपकार आहेत. आणि मग त्यांच्या उपकारातून उतराय होण्यासाठी आपण काय करू शकतो. हे बघा, ईश्वराचे आणि मायबापाचे उपकार आपल्याच्यानं फेडणं शक्य नाही. जगाचा बाप त्याला सुद्धा साधकानं भगवंतावर केलेल्या उपकारातून उतराय होण्यासाठी काय करावं असा प्रश्न रामचंद्रजीला सुद्धा पडला होता. की ज्या मारुतीरायामुळे एवढे उपकार झाले की त्या मारुतीरायाच्या उपकारातून उतराय होण्यासाठी मी काय देऊ शकतो. सीतामाईने सांगितलं तसं नाही, काहीतरी द्यावं लागेल. जानकी तुला माहीत नाही, तुला माहीत नाही, एवढे अगणित उपकार माझ्या हनुमंतरायाचे आहेत. सीतामाईने सांगितलं तुम्हाला कळत नाही. अहो ज्याने सीता शोध केली, राम सीता भेटविली, ऐसा मारुती परोपकारी, करणावरी जाऊनही पाताळा, केली देवकीची अवकाळा. एवढं ज्याने केलं, तुमचं माझं मिलन घडून आणलं, दृष्टाच्या तावडीतून मला घेतलं, तुमच्या स्वाधीन केलं. एवढे उपकार त्या अंजनी नंदनाचे आहेत, तरी तुम्ही त्याला काही देत नाही. सगळ्यांना खोके, आपल्या खोके चाले, सगळ्यांना तुम्ही काही काही वाटू राहिले, त्याला का देत नाही. त्यावेळेला प्रभूचे डोळे भरून आले, हृदय सद्गतीत झालं, कंठ दाटून आला आणि टपटपल्या डोळ्यानं सांगले, जानकी जानकी. या अंजनी नंदन हनुमंतरायाच्या 72 पिढ्या ऋणी आहेत आपल्या. 72, एक नाही, रघुवंशाच्या 72 पिढ्या ऋणी आहेत. त्याचे उपकार आपण फिटवू शकत नाही. त्याला प्रमाण माझ्या तुकोबराने दिलं. ज्याचे उपकार फिटत नाही त्याच्या उपकारासाठी आपल्या अंतरंग मनातला जीव जरी काढून काय त्या विद्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा. काय उतराई, ठेवितो पायी जीव थोडा, हो 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 जीव थोडा, जीव थोडा. उदासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. काय द्यावं प्रश्न पडला. जीव जरी काढून ठेवला, मग देव भक्ताच्या भक्तीतून उतरण्यासाठी जीव देण्यासाठी तयार आहेत. ज्याने आपला जीव सूक्ष्म रूपात जिच्या उदरात ठेवला आणि जन्माला आल्यावर खांद्यावर घेऊन, कड्या खांद्यावर घेऊन चालायचं पळायचं शिकवलं, हो, त्या आई आणि बापाच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकतो? नाही होऊ शकत. काय देऊ शकतो? काही नाही देऊ शकत. मग काय करू शकतो? फक्त सेवा करू शकतो. विठाला आणि म्हणून हा ऋण हृदेश उतराई होण्याचा दिवस आजचा आहे. 16व्या संस्कारातला एक संस्कार आहे, की नाही. आणि तो 16व्या संस्कारातला एक संस्कार 16 म्हणजे तर्पण आहेत, मुक्तिदिन आहेत. आणि या मुक्तिदिनाच्या निमित्तानं विठ्ठल दादा यांच्या मुक्तिदिनानिमित्तानं हे कीर्तनरूपी सेवेचं पुष्प आहेत. खूप गुणीजन, खूप गायक, वादकही खूप आहेत, पण तालमहर्षी आहेत. आता जिल्ह्याचं भूषण आहे, तालुक्याचं राहिलं नाही. आणि कोणी काही उपाधी देत असेल, पण मी रायते गुरुजी ही उपाधी देतो. कळलं का? कोणते गुरुजी? आताच नाही, प्रत्येक कीर्तनात देतो. तुम्ही आज ऐकलं. कळलं का ते? हो, त्यांना रायते गुरुजी म्हणायचं.
काय म्हणायचं, अशी रायते गुरुजी है की नाही. विनेकरी बाबा तर कितीतरी चॅनलवरती दिसतात. कारण आपल्या तालुक्यामध्ये शिवरे गावचे विणेकरी याही वयामध्ये 74-75 अमृत महोत्सव होऊन गेला असेल किंवा जवळ आला असेल. झाला पुढं आहे म्हणजे अजून बाकी म्हणजे आपल्याला चान्स आहे की नाही. अमृत महोत्सवाच्या दिशेनं 75कडे त्यांची वाटचाल असताना सुद्धा महाराज ते इतकं आणि खरोखर मनोरंजन आणि खरं मन रंगून टाकतात हरिभक्तीमध्ये. ते इथं उपस्थित आहेत सगळी भागवताचार्य आमचे राजू महाराज. सगळ्यांचं नाव उल्लेख ते शक्यच नाही. वनसगाव असेल, बामणगाव असेल, उगाव असेल, सोनगाव असेल, शिवडी असेल, आहे की नाही, नांदुर्डी असेल, सगळं ठाणगाव असेल, छटाळा असेल, लासलगाव असेल, कोटमगाव असेल, चांदगाव असेल, नाईतळा असेल, आहे की नाही, आयरगाव असेल, निफाड असेल. आयरगावचं कोण नेहमीचे सगळे आणि खरं आपतेष्ट मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वगुरु देवनिवासी संत सम्राट श्रीमंत योगी वैराग्याचा पुतळा ज्ञानदान शिरोमणी चैतन्यगण 400 वर्षापूर्वी इंद्रणीच्या तटावर उठलेलं भक्तीचं वादळ मराठ्यांचे राजे विश्वगुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग सगळ्यांच्या परिचित आहेत. इहलोकीचा हा देह आहे की नाही, देव इच्छा करतात तो आपल्याला मिळाला हे भाग्य आहे. पण मिळाला पण आम्ही धन्यता तेव्हा मानायची दास्यत्व प्रभूचं केलं, विठ्ठलाचे दास झालो तेव्हा आमच्या जीवनाला धन्यता आहेत महाराज. आणि ती धन्यता प्राप्त करून काय अधिकार प्राप्त होतो, आयुष्याचं साधन प्राप्त होतं, सच्चिदानंदपदी उपाधी प्राप्त होते. ती उपाधी पदवी प्राप्त झाली की महाराज आनंदचा आनंद आहेत. आणि मग हे आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपला आणि खरोखर मार्ग हो ज्या वेळेला शेवटाचा होतो, जाता जाता इतरांना आदर्श हा तुका म्हणे पावट्याने करू म्हणून धन्य आम्ही जन्मालो दास असा तुकोबरांचा सुंदरसा गोड अभंग सगळ्यांच्या परिचित आहेत. तो आपल्या सेवेसाठी घेतला आहे. काय इच्छा करतात मृत्यूलोकामध्ये, काय इच्छा करतात का मृत्यूलोकामध्ये जे सोहळे आहेत पापपुण्याच्या आणि खरोखर सूत्रातून मुक्त दशेला प्राप्त होण्यासाठी मृत्यूलोकात जो आनंद आहे तो स्वर्गात आणि पाताळात नाही. कारण इथं काय आनंद आहेत, किती चुकीचं कर्म झालं तरी आमच्या महाराजांनी एक प्रमाण दिलं आहे, चुकीचं कर्म झालं तरी तिथं मृत्यूनंतर यमलोकामध्ये तुला सोडवणारं इथं केलेलं एक नामस्मरण, संतांची सेवा, केलेला परोपकार, दानादी कर्म हे आहेत. आणि म्हणून त्याने अधिकारानं सांगितलं इथं आल्यानंतर फक्त काय करा, करा हरिभक्ती. सोडविलय मापासोनिया पासोनिया, सोडविलय मापासोनिया, सोडविलय मापासोनिया, सोडविलय मापासोनिया. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविना यमा पासोनिया. हो करा हरिभक्ती सांगितलं आहे म्हणून इहलोकीचा हा देह इथं ते आहे. आणि म्हणून इच्छा करतात करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविना यमा पासोनिया. यमापासून सोडवणूक जी आहे ती इथं केलेली हरिभक्ती ती तिथं कामं येणारी आहे. मग इथं केलेलं तिथं कामं येतं महाराज, इथं केलेलं तिथं कामं येतं. मग इथं काय करावं हे महत्त्वाचं आहे. इथं काय करावं हेच जर कळलं नाही तर ह्या जन्मात येऊन काहीच उपयोग नाही. नवनाथ महाराज काय की नाही, अखिल भारतीय वर्कर मंडळाचे आमचे निफाड तालुका अध्यक्ष नवनाथ महाराज, त्यांना कळलं आहे महाराज सरस्वतीला जिभेवर घ्यायचं आणि कंठाला स्वराला कंठात ठेवायचं आणि तालुकाने जिल्हा आणि महाराष्ट्र गाजवायचा. हे इथं आल्यावर करता येतं, तिथं गेल्यावर नाही. आणि म्हणून तिथले इथली अपेक्षा करतात आणि इथले बावळट म्हणत्या म्हणजे मी बावळट मी सुद्धा त्याच्यात येतो. मेल्यावर आपल्याला स्वर्गच मिळायला पाहिजे, मेल्यावर आपल्याला वैकुंठच मिळायला पाहिजे. स्वर्गात कोणी जात नाही, वैकुंठात कोणी जात नाही, कैलासात कोणी जात नाही. जिथं जायचं तिथं गेल्याशिवाय राहत नाही. आणि ते कोणी फोटोवर नाव टाकीत नाही. टाकीत आहे का कैलासवासी, स्वर्गवासी आणि अजून काय वैकुंठवासी. कैलासवासी, स्वर्गवासी, वैकुंठवासी आणि ते पुढचं काही लिहती नाही आणि तिथे गेल्याशिवाय राहते नाही. का इथं काहीच येऊन केलं नाही त्याच्यामुळे ते त्याच्यात निश्चित गेल्याशिवाय राहत नाही. इथं आल्यानंतर आपण काय करावं, इथं हा जन्म मिळाला दुर्लभ मनुष्य हे दिनाक्षण मंगोला तत्रापी मागे वैकुंठ प्रिय दर्शनम. सुंदर असं शरीर भगवंतानं आपल्याला दिलं ना
दिलं ना तरी अजून काय मागायचं? मग दिलं तरी करत नाही हा अपवाद आहे. दिलं तरी करत नाही हा अपवाद आहे. ज्यांना दिलंच नाही ते करत नाही त्यांना अपवाद आणि वाद लागतच नाही. पण ज्याला देऊन सुद्धा इथे येऊन काहीच कळत नाही त्याला अपवाद लागल्याशिवाय राहत नाही. आणि मग इथे येऊन जर तुला जे करायचं ते केलं नाही तर कसं काय तुला वैकुंठ स्वर्ग त्याला काय म्हणतात ते मिळेल? महाराज इथं आल्यानंतर काय करावं? करा हरिभक्ती. हरिभक्ती करायचं, चिंतन जप तप अनुष्ठान ज्ञानधान चिंतन कळक धर्म सोहळे आनंद सोहळे आध्यात्मिक ज्ञान वैराग्य साधना सेवा पूजा आरती ज्ञान हे की नाही पारायण अनुष्ठान कथा श्रवण कथा कीर्तन अंगीकरण या गोष्टी या आपल्यासाठी आहेत. 350 कोटी योनी आहेत. त्याच्यामध्ये फक्त एकच योनी अशी आहेत की ती हे करू शकते आणि ती हे करू शकते हे आत्मसात करू शकते. म्हणून तुकोर म्हणतात ते इथली इच्छा करतात त्यांना मिळाला नाही. ज्यांना मिळाला त्यांना कळाला नाही. ज्यांना कळाला नाही मिळाला सुद्धा नाही. आणि ज्यांना मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. कसं म्हणाल तुम्ही? मिळाला पण कळाला नाही त्याच्यात बरेचसे मोडतात आपल्यापैकी. मिळाला पण कळालं कीर्तन आहे ना श्रद्धाचं जाऊ 12:30च्या पुढं सराला भेटून मोकळं कीर्तन हे डोक्याचं आपल्या डोक्याच्या बाहेरचे. आपल्या मेमरीत कीर्तन बसत नाही. याची मेमरी हिंदी गाणे आणि फुल भरेले त्याच्यामुळे कसं काय कीर्तन बसत? म्हणजे इथं येऊन मिळाला पण कळाला नाही. ठीक आहे इथे येऊन मिळाला पण कळाला नाही. ज्यांना कळाला त्यांना मिळाला नाही. हां मिळाला असता तर त्यांनी इच्छा केली असती का? त्यांनी इथली इच्छा केली असती का? त्यांना मिळाला नाही कळाला पण मिळाला नाही. ते स्वर्गीचे देव आहेत. मृत्युलोके व्हावा जन्मा मृत्युलोके व्हावा जन्मा मृत्युलोके व्हावा जन्मा हे जन्मा मृत्युलोके व्हावा जन्मा इच्छिताती देवा मृत्युलोकी व्हावा जन्मामा मृत्युलोकी व्हावा जन्मामा स्वर्गीच्या मर इच्छिताती देवा देवा इच्छिताती स्वर्गीच्या मर मृत्युलोकी व्हावा जन्मामा. का? इथं तो आनंद आहे. तो आनंद तिथं नाही आहे. मग त्यांना कळाला पण मिळाला नाही. तिसरा प्रश्न आहे मिळाला सुद्धा नाही कळाला सुद्धा कधीच नाही कळाला. कुत्र्यांना मांजरांना मेंढरांना डुकरांना गाढवांना बैलांना म्हशींना घुशींना मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. मी काय म्हटलं कळतं का तुम्हाला? गाढवांना मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. बऱ्याच गाढवांना मिळाला सुद्धा. डोमशा बा मिळाला नाही कळाला नाही. महाराज त्यांना मिळाला सुद्धा नाही आणि त्याचं मत होतं या बा 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 एवढे मोठे महाराज आज सगळी महाराजांची मांदियाळी आहेत. बा नारायणगिरी महाराजांच्या आणि लाडके शिष्य आहेत बरं का. विठ्ठल महाराज वैजापूरकर सराला भेट. वा वा हरिभक्ती पर्याणांच्या काळे माई ताई इथं समोर आज कीर्तनकार आहे गायक आहे कितीतरी. मी जर ठरवलं काहीच करायचं नाही तुमच्यावरच सोडायचं तुम्हीच करू शकता सगळे. पण मी एवढा चान्स देणारही नाही. विठाला विठाला सुंदर गायक आळंदीचे लेकरू आहेत. खूप गोड आहेत. किती गोड चाल म्हटले त्याला सत्संग आमच्या नावानं महाराज. थोडं मी घाबरतो अशा लोकांना
नाही तर मी कोणाला चाह तुम्हाला माहिती आहे आता. असो आहे की नाही. सुंदर इच्छा केली, त्यांना मिळाला नाही. ज्यांना मिळाला त्यांना कळाला नाही. ज्यांना कळाला नाही मिळाला नाही ते पशु आहेत 4 पायाचे. आणि चौथा प्रश्न इतका गोड आहे की ज्यांना मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा ते जनकल्याणासाठी आणि सनातन धर्म टिकवण्यासाठी रात्रीची पाठ, हाडाचं काड आणि रक्ताचं पाणी करणारे या भूतलावरती हिमालयातले 1 कोटी साधू आणि महाराष्ट्रातले 10 लाख कीर्तनकार झटतात. त्यांना मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. कळलं मी काय म्हणतो? हिमालयातले 1 कोटी साधू आणि महाराष्ट्रातले 10 लाख कीर्तनकार हो रात्रंदिवस सनातन धर्माचा प्रचार करतात. त्यांना मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. आणि ज्यांना मिळाला कळाला त्यापैकी एक आणि युग पुरुष कळे का नाही विश्वगुरुदेव होण्याची तो खूप बरं आहे. हे सांगतात की ते इच्छा करतात, त्यांना मिळाला नाही, आपल्याला मिळाला तो कळून घेणं गरजेचं आहे. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. गंभीरातला असा प्रश्न गोड आहे की काय इच्छा करतात तिथं मृत्यू लोकात तिथले लोक तिथली इच्छा काय करतात. त्रेतायुगातली घटना आहे, सगळ्यांना श्रोत आहेत. त्रेतायुगातली घटना आहेत. हो महाराज आसुरी शक्तीमध्ये महाराज सनत कुमार महात्म्यांच्या शापानं 3 जन्म आसुरी शक्तीत मिळाले. 3 जन्म सनत कुमार महात्म्यांच्या दिलेल्या शापानं 3 जन्म. तसे 7 जन्म चिंतन केलं प्रभूचं तर मुक्त व्हाल. आणि 3 जन्म विरोधी भक्ती केली तर मुक्त व्हाल. मग विरोधी भक्ती मान्य की हरिभक्ती मान्य आहे? ते दोघं बहुलय क्षेत्रे होते, ते आपल्या रामलक्ष्मणासारखे नव्हते. एक जण मला म्हणे बाबा आता रावळे जावळे दादाचे 2 पोरं राम आणि लक्ष्मण ओळखायचे कसे. मी आल्या सांगितलं लक्ष्मण बसून राहील आणि राम फिरत राहील म्हणजे मग कळलं हे आपले आवारे सारे. अजिबात साम्यता इतकी आहे बाबा त्यांची. हो त्याच्यामुळे लक्ष्मण उठतच नाही, लक्ष्मण बसले. लक्ष्मण म्हणतो त्रेतायुगात मी उभा होतो ना आता बसून घेतो. त्रेतायुगातले लक्ष्मण उभे होते, राम बसत होते. आताचे राम फिरू राहिले. लक्ष्मणाला म्हणलं तुम्ही बसून घ्या, तेव्हा आमच्यावाले ते काय म्हणतात ते निघून जाईल. नाही तर आम्हाला कोणाला मिली मिठी मारावं तीच कळणार. विठाला विठाला विठ्ठला 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 दोन्ही बंधूंना विचार केला आम्हाला विरोधी भक्ती मान्य आहेत. हो 7 जन्म हरिपाठ कीर्तन कोण करीत बसल, धिंगाणा घालू कीर्तनामध्ये. 3 जन्मात लवकर मोकळ होऊ ना. परमद्रोही तथा असतो. 3 जन्म विरोधी भक्ती केली. पहिला जन्म आहेत महाराज हिरण्यकशिपू हिरण्याक्ष. दुसरा जन्म आहेत सज्जनानो रावण कुंभकर्ण. तिसरा जन्म आहेत वक्रदंत शिशुपाल. या तिघांच्या वधासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागला. त्यातला त्रेतायुगातला राम अवतार आहेत, सगळ्यांना श्रुत आहेत, सगळ्यांना माहिती आहेत. हो त्या अवताराचं कारण अधर्म सृष्टीवर ज्यावेळेला मातला ना त्यावेळेला आणि करून मनू नावाची आणि शत्रुप नावाची राणी एवढी तपस्विनी होती, एवढी प्रिय आणि प्रभूची भक्ती करणारे साधक होते. भगवंतानं त्यांच्या मतीमध्ये बदल केला आणि सुंदर ऐश्वर्य त्यागून त्यांना नैमिष्य अरण्यात काढून दिलं. बाबा जा तिकडं हरिहरी करा, तिकडं हरिचिंतन करा, तिथं साधना करा. कारण तुमचं आधीचं ग्रस्त आश्रमातलं पुण्य आणि नैमिष्य अरण्यात 80,000 वर्ष केलेलं अघोर तपश्चर्या मनुष्यत्रूपेची भगवंत प्रसन्न झाले. विचारलो मनुमाता आपको क्या चाहिए? बोले आप मुझे पूछने वाला कौन होता है? बोले मैं प्रभु हूँ. प्रभु? बोले हाँ. प्रभु है तू? बोले हाँ. तू देव आहे? म्हटलं हो. मग एक कर. म्हटलं काय? जगातले सगळे सुख उपभोगले पण हो जगाचा बाप माझ्या कुशीत येऊन माझं उदर पवित्र करावं यासाठी मी केलेली साधना आहेत. माझ्या पोटी येशील? तर म्हटले तिथून इथं यायसाठी तर हे प्रयत्न आहे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. इथं आनंद नाहीये. या मृत्यू लोकातला हा 16 आनंद उपभोगण्यासाठी मला यायचा आहे. म्हणून तर तुमच्या मतीत बदल करून तुम्हाला नैमिष शरणात काढलं आणि नैमिष शरणातली अघोर तपश्चर्या करून तुमच्या तपश्चर्यांती प्रसन्न झालो. मैं तेरा बेटा बनने के लिए तयार हूँ. मी तुझा मुलगा व्हायला तयार, पण यासाठी आम्ही थोडं करावं लागेल. आमचा राजा आहे तो कसा आहे असला पण राजा आहे. तो कसा आहे असू द्या पण कोण आहे? राजा आहे. त्याने किती कारस्थाने केले पण तरी तो कोण सध्या कोण आहे? राजा आहे. इथं खरं ना शिवर म्हणजे बाबा बरोबर उत्तर देऊ राहिले. तो कसा आहे असू द्या पण राजा आहे. आणि राजाच्या पुढं काय चालतं? आमचा राजा देवराज इंद्र आहेत, त्याच्या दरबारात चाकरी करावं लागेल. तिथं चाकरी केली
मग तुम्हाला तो तिथून ढकलून देईल. कोण? आपला नरेंद्र नाही हो, आपला देवेंद्र. हा देवेंद्र हे नाही, देवांचा राजा इंद्र. याने तर गण ढकलले. ही नीती असते, हिला कूटनीती म्हणतात. याच्यात आपण काही हस्तक्षेप करायचं नाही. ही कूटनीती आहे. हे महाभारताने शिकवलं. हे कोणी शिकवलं? महाभारतानं. आणि याच्यामध्ये वैर राहत नाही. तुम्ही आपण अडपटपणा सोडून द्या, तुमच्या माहिती सांगतो. याच्यात काहीच वैर नाही. हे दिवसा फक्त एकमेकाची भांडा त्या, संध्याकाळी एकत्र जेवा त्या. तुम्हाला सांगतो वनसगावच्या लोकांना, तुम्ही येड्यावानी करू नका आणि आपल्यामध्ये दरी पाडू नका. साळी माळी कोळी भिल्ल आदिवासी चंभार कुंभार चर्मकार तेली तांबोळी कळलं का नाही, वतनदार दुकानदार शेठ सावकार पाटील आणि कुन्मी सगळे एकच आहे. हां, मारुती मंदिरातून सगळ्यांनी येऊन आज यांनी पाजायचा, उद्या तो पाजील. हे आपल्या गावात जे चालू आहे तेच चालू द्या. कळलं का नाही? नाही तर आपल्यातल्या प्रेमामध्ये वितुष्ट येईल. अजिबात आणायचं नाही यांचं ऐकून. विठाला राजा देवेंद्राच्या दरबारी चाकरी करावं लागेल. पुण्य अति झालं की तिथं जावं लागतं आणि पुण्य आणि पाप समान झालं की इथं यावं लागतं. तुका म्हणे जाती पुण्यक्षयो अधोगती, पुण्यक्षयो अधोगती, पुण्यक्षयो अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षयो अधोगती, पुण्यक्षयो अधोगती, पुण्यक्षयो अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षयो अधोगती, तुका म्हणे जाती पुण्यक्षयो अधोगती, पुण्यक्षयो अधोगती, पुण्यक्षयो अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. आणि मग हे नसेल पाहिजे ना, इथे येऊन व्यवस्थित राहिलं पाहिजे. पुण्य झालं स्वर्गात. इंद्राची चाकरी. विचारलं मनुराजाला आपको क्या चाहिए? बोले कुछ नहीं, तू हमारा बेटा बनने वाला. तर बस इतना ही, बाकी ऐसा नाही. असं नाही. ज्याची त्याची साधना असते. हा मनुमातेनं केली. तुम्ही शत्रुबा राजात बसा बाबा. हा, तुम्ही तुमची साधना सांगा, तुमच्या साधनेचं फळ मागा. म्हटलं काही नाही, तू म्हणतोच ना, मग माझी एकच विनंती आहे. का? तू ज्या वेळेला आमच्या पोटी जन्माला येशील, 18 वर्षाचा होशील, तू ज्या वेळेला वनात जाशील, तर तुझ्या वियोगात मला मरण यावं. दशरथ वियोगी मेला. कोण? आणि वरमद्रोहित तथासु इंद्रलोकात गेले. तिथं आणि बरेच दिवस चाकरी केली. पुण्याची पावटी सरेच सभेची इंद्रपदाची उठे उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोकात ढकलून दिले. अयोध्येचे येऊन मनुशत्रूपा सज्जनांनो दशरथ कौशल्या झाले. अघोर तपश्चर्यांती सज्जनांनो विभांडक ऋषी शृंग ऋषी कर्वे पुत्रकामिष्टी यज्ञ केला. पुत्रकामिष्टी यज्ञाच्या प्राप्तीनं 4 आणि पुत्राची प्राप्ती झाली. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. 5 वर्षाचे राम लागू लागले, बागडू लागले, खेळू लागले. 15 वर्षात पदार्पण केलं. 15 वर्षाचे राम आणि वशिष्ठांच्या सानिध्यात गेले. विद्यार्जन केलं, विद्या आत्मसात केली. पुन्हा त्याच वेळेला विघ्न आलं होतं. विश्वावरती विघ्न आलं. विश्वामध्ये शांती नांदावं. त्रेतायुग द्वापारयुग सतयुगापासून विश्वात शांती नांदावं हा हेतू फक्त साधू आणि संतांचाच आहे. ऐका, त्रेतायुगामध्ये विश्वामित्र बाबाने विश्वात शांती नांदावं म्हणून विश्व एक शांती याग यज्ञ आयोजित केला. पण ते यज्ञामध्ये विध्वंस करणारी आसुरी शक्ती गोमास मृगमास आणून टाकायची, यज्ञ भ्रष्ट करायची. त्याच्यामुळे अशांती व्हायची. ऋषींच्या तपश्चर्यामध्ये भंग यायचा. त्यावेळेला विश्वामित्र बाबावरती आकाशाकडे बघून बहुत बडे असुर सतावत मोही, मोठमोठे राक्षस आम्हाला त्रास देत आहेत, काय करावं? ब्रह्मा आकाशवाणी झाली, मृत्यूलोकात जा. अयोध्याचा राजा दशरथ कौशल्य त्यांच्या पोटी 4 पुत्र जन्मला. त्यातला ज्येष्ठ पुत्र श्रीराम तो घेऊन या. 15 वर्षात झाला. तो यज्ञाचं रक्षण करील, साधू संत सुखी करेल. रामाशिवाय आम्ही सुखीच होणार नाही. 2024 22 जानेवारीला आम्ही सुखी झालो की नाही? त्याच्याशिवाय सुखी ना. बोले हो कौशल्य का बेटा है श्रीराम का नाम है. बोले हाँ उसे ले आओ. शालन करेगा सब असुरों का. सगळ्या राक्षसांना मारील तो घेऊन विश्वामित्र निघाले. सज्जनां दौडून बसलेले हिमालयातले हे ऋषी तपस्वी संत महात्मे आणि विश्वामित्र बाबा अयोध्येत झाले. सन्मान केला. सन्मानपूर्वक राजा दशरथानं कंदमूल फल दिले, पंचारती केली, उंच आसनावर बसवलं आणि 3ऱ्या प्रहरी 4 लेकरांना घेऊन राजा दशरथ विश्वामित्राच्या समोर खाली बसले आसनस्थ आणि विचारलं, बाबा किन कारण आगमन तुम्हारा? काय कारण असतं येण्याचं प्रयोजन?
मला असुर बहुत सतावत मोही, मोठमोठे राक्षस आहेत. विश्वाच्या सुखासाठी आम्ही यज्ञ करतो, त्या यज्ञामध्ये विध्वंस करणारी आसुरी शक्ती आहेत. त्या आसुरी शक्तीपासून रक्षण करण्यासाठी ब्रह्मा आकाशवाणी झाली, तुझ्या पोटी 4 पुत्र जन्माला आले, त्यातला ज्येष्ठ पुत्र श्रीराम तो मला हवा आहे. कशाला? राक्षस मारायला. मनगड धरलं रामाचं 15 वर्षाच्या आणि रडतच उठले दशरथ, बाबा कुछ सोच समझ करो निर्णय लो, बाबा कुछ सोच समझ करतो निर्णय लो. शबते पण पायी उचारस होता, उतारवईला पुत्र कामिष्टी यज्ञ करून 4 पुत्र झाले. बाबा काही विचारपूर्वक निर्णय घे. राम माझा प्राण आहेत, राम माझा कंठ आहेत, राम माझा आत्मा आहेत. धन देणू ऐश्वर इस्टेट प्रॉपर्टी पाहिजे तर अयोध्येचं राज्य घ्या, पण मी माझा राम देणार नाही. याला बाप म्हणता. याला काय म्हणता? सगळं काही देतो पण मुलांच्या सौख्याचा भाग मला नाही देत महाराज. लहान लहान लेकरं घेऊन आणि खरोखर जळगाव जिल्ह्यातील 40गाव तालुक्यातील शिंदी गावचे सज्जनानं विठ्ठल दादा आवारे या आणि कर्मभूमीत आले. जन्मभूमी शिंदे आहेत आणि कर्मभूमी वनसगाव आहेत. अहो रामाचा वनवास घालवला नाशिकच्या पंचवटीनं, तर आवारे सरांचा लक्ष्मणरावांचा भरताचा का घालवणार नाही? कळलं का नाही? सज्जनांनो, हो रामचंद्र याला बाप म्हणता. बाप पिता त्याचं नाव आहे. किती झाले अपराध ना बाबा, किती झाले अपराध, किती मुलानं केलं पाप, तर 1 मिनिटात करतो माप. त्या भूमिकेचं नाव आहे बाप. कोणीच माफ नाही करू शकत महाराज. मी चुकलो होतं, तुम्ही माफ करणार? तुम्ही म्हणशील त्याला अजून उचलून आपटा, तो लईच वर चालला, कळलं. त्याचं खच्चीकरण करा. समाज असाच आहे, त्यांनी रामाचं केलं तर आपलं का बरं करणार नाही? विठ्ठल बाबा तुम्हीच सांगा, आहे की नाही? काळे बाबा तू खरं आहे की नाही? समाजाचं एवढं आपण आणि दुःख वाटून घ्यायचं नाही महाराज. समाजापेक्षा आपल्यातल्यांना सुद्धा आपलं सहन नाही होत तर समाज लांबच आहे. कळलं का नाही? आपल्यांना सुद्धा आपलं सहन होत नाही तर समाज लांबच आहे. अहो सज्जनांनो, बाप आहेत, तो किती अपराध झाले तरी माफ करतो, त्याचं नाव बाप आहे. बाप आहेत. मुलांच्या सौख्यासाठी काय नाही करत नाही. शहाजीराजे भोसल्यांना आणि खरोखर निजामांची गुलामगिरी करण्याची हौस आली होती नाही, पण निजामांच्या गुंत्यात अटकलेले शहाजीराजांना सांगितलं, हो तुम्हाला याच्या बदल्यात काय? म्हटलं काही नाही, माझा पुत्र शिवबा आणि माझी अर्धांगिनी जिजाऊ, कळलं की यांना पुणे परगणात जाऊ द्या, त्यांना सुखात राहू द्या. मावळाच्या पट्ट्यामध्ये एकही मुघल जाता कामा नये, एकही मुघल आयुष्यभर तुमची चाकरी करेल, फक्त माझी पत्नी आणि माझा मुलगा सुखात राहू द्या. याला बाप म्हणतात. याला काय म्हणता? बाप म्हणतात. लोक बोलतात भोसल्यांचे शहाजींनी निजामांची गुलामगिरी केली. अरे काय केली? फक्त मुलाच्या सुखासाठी. आणि ज्या मुलाच्या सुखासाठी शहाजीराजांना गुलामगिरी केली, त्या मुलानं 350 गडकोट आणि मराठ्यांची संस्कृती जिवंत ठेवली. म्हणून आज देवळात देव आहे. हे सगळं प्राप्त करून दिलं ती उपकृपा शहाजीराजाची, मासाहेब जिजाऊची आहेत. 2 जिजांनी असं काही रत्न दिले या महाराष्ट्राला. कळलं का नाही? जाधवांची जिजा आहेत, लखुजी पाटील जाधवांच्या जिजेना, जिजाबाईला शिवरायांसारखा रत्न या महाराष्ट्राला दिला. त्याचा जगात उदो झाला. आणि दुसरी जिजा आहेत पुण्याच्या आप्पाजी पाटील गुळवे यांची कन्या लाडकी. तिनं जगद्गुरु तुकोबारासारख्यांना परमार्थाचा आणि खरोखर पाठबळ दिलं. तुकोबारांना पाठबळ देणारी जिजा गुळव्यांची कन्या आणि छत्रपतींना सामर्थ्य देणारी जिजा ही लखोजी पाटील जाधवांची कन्या. या 2 जिजांचे इतके उपकार आहेत की ते काही केल्यानं फिटणार नाही महाराज. हिचं नाव श्री आहे. झाशीच्या आणि खरोखर महाराज वाघिणीसारख्या फिरल्यात, भिडल्यात वाघिणीसारख्या. मग तेव्हा जर वाघिणीसारख्या भिडल्या तर आत्ताच्या काळेबाईने पगारबाई आणि खरोखर का वाघिणीसारख्या भिडायचं नाही संप्रदायामध्ये? वाघिणी नाही तर काय या दोघी बी नाही. वारकरी संप्रदायातला आणि भागवताचार्य आहेत दोन्ही, शिवपुराण करता दोघी बी. कळलं का नाही? दोघी भागवताचार्य आहेत, उत्कृष्ट कीर्तनकार. या वाघिणीने का मागं राहायचं? त्यांनी सुद्धा मागं राहायचं नाही. मग त्यांच्यासाठी एकदा टाळी झाली पाहिजे ना. हो जिजाऊनं तुकोबा दिले, तुकोबांना आणि खरं साथ दिली प्रपंचात असताना सुद्धा परमार्थाच्या शिखरावर पोहोचवण्याची. आणि लखुजी पाटलांच्या जिजाऊनं सज्जनानं शिवबासारखा रत्न या महाराष्ट्राला दिला. सर बाप आहेत महाराज, बाप आहेत. किती वैर असला ना बाप सगळं विसरतो महाराज. खंडाळ्याच्या ह्याच्यामध्ये हत्ती उधळला आणि उधळलेल्या हत्तीमध्ये निजामांची गुलामगिरी करणारे लखुजी पाटील बी शहाजीराजे बी. पण यांना तो शहाजीराजांच्या चुलत भावानं आणि खरोखर मुद्दाम कळ काढली. दोघांमध्ये संघर्ष झाला, कोणामध्ये भोसल्यांमध्ये आणि जाधवांमध्ये. त्यातलं लखुजी पाटलाकडनं शहाजीराजांचा ज्येष्ठ चुलत बंधू मारला गेला. तिथून वैर ताणलं. कळलं का नाही?
सासरोडीला जायचं नाही आणि सासरोडीचं कोणी येऊ द्यायचं. आता किती ताणलं तरी रात्रीच्या 12 वाजता सासरोडीला जातं आणि धोंडा घेऊनच येतं. त्याच्या जावायचं काय खरं, शहाजीराजा नसलं नाही जायचं त्या दिवशी. पण इकडं काय झालं, एक दिवस उलट चला 9 मासाचा गर्भ जिजाऊच्या उदरात आहेत आणि 9व्या महिना लागल्यानंतर लखोजी पाटलांना कळलं की माझी जिजा गर्भवती आहेत. सचिनानं लखोजी पाटलांना कळलं. रोज सिंहासनावर बसून रडत बसायचे, माझ्या जिजाचं कसं होणार. प्रसूत काळासाठी आणि करून माझ्या जिजाला शिंदखेडवाड्याला आणलंच पाहिजे, शिंदखेड राजाला आणलंच पाहिजे. रोज चिंतन करायचे पण राहवलं नाही. एक दिवस सुटले, घोडा तयार केला, सेनापती बरोबर घेतले आणि राणी सरकारनं सांगितलं, राणी सरकार हम जहा रहे बेरोल. कहा क्यू, अरे मेरे जीव आहेत जीव. लखोजी पाटील प्रेमाने जिजाऊला जीव म्हणायचे. माझे जीव आहेत ना, हो तिला 9 महिने तिचे भरत आले, मी तिला शिंदखेड राजाला घेऊन येतो प्रसूतीसाठी. अहो ते शक्य नाही. भोसल्यांचं आणि जाधवांचं झालेलं वैर त्यातून ते शक्य नाही म्हटलं, शक्य करील. आणि मुबलक सैन्य घेऊन आले वेरूळला. विश्वासराव जे सेनापती होते त्यांना विचारलं, विश्वासराव आम्ही आलो, शिंदखेड राजाचे सम्राट, या ना, स्वागत आहेत. शहाजीराजांना कळलं तर आणि खरोखर ते शमशेर मॅन करतील आणि धाडा वेगळा आमचं मुडका करतील का, तर त्यांचा चुलत भाऊ आम्ही मारलेला आहे संघर्षामध्ये. ते वैर संपलं. तुमचा योग चांगला आहे आबासाहेब. काय शहाजीराजे परवाच गेले निजामांच्या परगण्यात, आता तुम्हाला भीती नाही. जिजाऊला कळलं गर्भवती अवस्थेला, जिजाऊ मागचा पौर फुलं टाकत हळवाई पायानं आले आणि पित्याच्या मिठीत लगले, कडकडून मिठी मारली. रात्रीचा मुक्काम केला. सकाळी म्हटले, जीव म्हटलं काय, आम्ही तुम्हाला घ्यायला आलो. कशाला आबासाहेब, बाळणपण शक्य आहेत का आबासाहेब, ते आता शक्य आहेत का. तुमचं आणि भोसल्यांचं एवढं वैर आहेत आणि त्याच्यातनं हे शक्य नाही आबासाहेब. मग जीव तुझं बाळणपण कुठवणार. शिवनेरीवर बोट केलं, पालखी सजवली, जिजाऊला आणि पालखीत बसवलं आणि स्वतः लखोजी पाटलांनी खांदा लावला आणि कुठं सज्जन गडावर. निम्या गडावर आल्यावर शिवाई देवीचं मंदिर आहे दक्षिणेला, जुन्नर तालुक्यात जा, तिथं विश्रांती झाली. कमरेचं पंचवळी काढली, त्यातून 111 सुवर्णाचे होन काढले आणि जिजाऊवरून अशी ओळ, याला बाप म्हणता कळलं का नाही, अशी जिजाऊवरून अशी ओवळणी टाकली आणि शिवाई देवीच्या चरणावर. आबासाहेब ओ 111 होण सुवर्णाचे. हो जीव काय, मला माहिती आहेत महाराष्ट्र दुःखात आहेत. महाराष्ट्रातल्या स्त्रियांचं दुःख भगवत. मुघल सैन्य भर दिवसात स्त्रिया आणि हिंदूंच्या स्त्रियांना उचलत आहेत, त्यांना बेआबरू करतायत. भर दिवसाभर चौकात स्त्रियांची आबरू लुटली जाते आहेत. हो, आणि करून हिंदूंच्या स्त्रिया बेआबरू होत आहेत. रोज मावळ्यांची कत्तल होते आहेत, कपाळीचं कुंकू पुसल्या जात आहेत. जीव मला आणि हिंदुस्थानमधल्या या स्त्रियांचं आणि खरोखर सौभाग्य टेकवायचं आहे, त्यांच्या हातातला चुडा टेकवायचा आहे. हो, त्यांच्या आबरूचं राखण करायचं आहे. आई शिवाईला नवस केला 111 होऊन टाकून की माझ्या जीवच्या उदरामध्ये वाढणारा आणि खरोखर नुसता छत्र नाही, जगावर छत्र धरणारा छत्रपती तिच्या पोटी जन्माला येऊ दे. हा नवस केला मी, जगावर छत्र धरणारा छत्रपती आणि या महाराष्ट्राचा वनवास जाऊ दे. हा सिंदखेड राजाच्या लखोजी जाधवांनी नवस केला शिवनेरीच्या शिवाई देवीला आणि शिवा जिजाऊच्या पोटात सज्जनानं शिवबायात शिवरत्न जन्माला आले आणि शिवाजी महाराज जन्माला. महाराज काय सुकाळायचं जिकडं, तेव्हा हा स्वराज्य संपत. हा बाप आहे कुछ सोच समझ कर तो मंगा बाबा, चौथे पण पायी उचार सुद्धा उतार महिला पुत्र कामिष्ट यत्न करून कुठं 4 पुत्र झाले, त्यातला राम माझा प्राण आहे. धन धेनू ऐश्वर्य स्टेट प्रॉपर्टी सगळं मागा, मी माझा राम नाही देणार. ताडकान उठले निघाले. वशिष्ठानं समज काढला, क्या कर रहे दशरथ, क्या कर रहे तुझे पता है वो बाबा कैसा है. बोले कैसा है, बहुत डेंजर है. बोले डेंजर. बोले हा, तुझे पता नाही, तुला माहीत नाही. म्हटलं काय, माझे 1 नाही 2 नाही 100 पोरं मारले. विश्वामित्र बाबानं किती 100, तुझ्याकडे 1च मागितला, वेळ आला तर दुसरा देऊन टाक. दशरथ म्हणे बाबा मग आधी नाही सांगायचं. काय आधी सांगतो, त्या बाबाचं मा आधीच जमत नाही. तेव्हापासून बाबाचं जमत नाही. आज आवारे समारामुळे एवढं जमलं, कळलं का नाही तर आपलं कधी जमलं कधीच नाही. म्हणजे त्या बाबाचं माझं कधी जमत नाही. तो बाबा याच बाबाने केलं, गैरसमज दूर केला. दशरथजी गेले, विश्वामित्राला दंडवत घातला. बाबा राम काय लक्ष्मण सुद्धा घेऊन जा. दोन्ही पुत्रांनी स्वाधीन केले. सज्जनांना अरण्यात आले, ताडका मारली आणि खरोखर सुबाणूचा वध केला. अग्निबाणानं जाळला सुबाणू, मारीचीला 14 समुद्र पलीकडे फेकलं. यज्ञाचं रक्षण केलं. फुलांचा वर्षाव झाला. 15 वर्षी स्वर्गीच्या देवांनी केला. कोणत्या वर्षा,
ते म्हणले भाग्यवाण्यात आपल्या 33 कोटी देवातला एक खाली गेला. अरे आपण कधी जाऊ असं ते म्हणत होते वरचे. आणि त्यांनी फुलांचा वर्षावरून केला. रामा लक्ष्मणाचं कौतुक झालं. तिथून गंगा पार केली, देवनदीच्या पलीकडे गेले, अहिल्याचा उद्धार केला, गौतमचं दर्शन घेतलं, अहिल्याचा उद्धार करून देवनदी पार केली, मिथिलेमध्ये प्रवेश केला, जनकानं सन्मान केला, शिवधनुष्य तोडला, सीतेनं ढवण फुलाची माळ टाकली, आकाशाशी जडले ना ते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, ब्रह्मगाठ विश्वामित्राला मानली, काढून दिले, 12 वर्ष संसार केला, कैकेचा विकल्प जागृत झाला, कैकेच्या विकल्पाने 14 वर्षाचा वनवास आला, पुन्हा अयोध्या सोडली, शरीर तटावर, सैनिधी कटावर, शृंगेलपुरात, घनदाट अरण्यात, केवटाच्या नावेत गंगा पार करून चित्रकूट पर्वतावर भारताच्या सानिध्यात तिथून निघाले, दर्शन घेतलं, पुढं अलकनंदीच्या तटावर, मंदाकिनीच्या काठावर, अत्रि अनुषयाच्या सानिध्यात गेले, दत्ताचे मम्मी पप्पा त्यांचं दर्शन घेतलं, त्यांचा आशीर्वाद घेतला, त्यांनी सांगितलं आणि चित्रकूटगिरी करा निवासात 13 वर्षाचा वनवास संपवला, जयंताचा उद्धार केला, 14 वर्षात नाशिक जिल्ह्यात आले, त्यावेळेला 50 शिष्य इथून शिकायला तिकडे गेले होते, पुढं प्रयाग तीर्थावर, त्यातला एक शिष्य इकडचा जो होता तो नांदगाव तालुक्यातला नागापूरचा होता, सुशंत नावाचा ब्राह्मण, कळलं का नाही? कोण? सुतेष्ण नावाचा पंडित तो होता. त्याला माहिती होतं दंडकारण, तो रामाबरोबर दिला. रामप्रभू त्याला सुतेष्ण पंडिताला घेऊन पंचवटीत आले, इथं आले, अगस्तीकडे गेले, अगस्तीने दर्शन दिलं, 3.5 कुर्लं सोन्याचं कंगन दिलं, तिथून निघाले. गोदावरीच्या तटावर विचारलं कुठं जाऊ बाबा? अगस्तीला विचारलं रामप्रभूनं कुठं 14 वर्ष घालवायचं आहे, चांगलं ठिकाण सांगा. म्हटलं भगवान शंकराच्या जटेतनं, नाशिक जिल्ह्यातल्या, नाशिक तालुक्यातल्या, त्र्यंबक तालुक्यातल्या ब्रह्मगिरीच्या डोंगरावर भगवान शंकराच्या जटेतनं ब्रह्मकन्या गोदावरी तिचा उगम झाला. त्या गोदावरी वाहत वाहत येते, तिचा धनुष्याचा आकार जिथं आहेत, कुठे आहेत? जिथं आहेत. धनुष्याचा आकार जिथं आहे तिच्या मधल्या टोकाच्या उत्तर दिशेला 5 वटवृक्षाचं झाडं आहेत, तिथं जाऊन वास्तव्य कर. माहिती आहे तुम्हाला? सोमेश्वराच्या धबधब्यापासून गाडगावाच्या पुलापर्यंत गोदावरी अशी आहे. माझं खोटं वाटत झालं तर हेलिकॉप्टरमध्ये बसा आणि वरून पहा, मी काही पुढ्या सोडित नाही. सोमेश्वरचा धबधबा माहिती आहे तुम्हाला? तिथून अशी आहे गोदावरी, अशी गाडगेबाबाच्या पुलापर्यंत. मधला सेंटर आहे, त्याच्या उत्तरेला 5 वटवृक्षाचं झाडं आजही जिवंत आहेत, ती पंचवटी आहेत. प्रभू तिथं आले, 100 सूर मारला, कळ काढली, शूर्पणखा आली, तिनं वेषांतर केलं, सज्जन शूर्पणखेनं वेषांतर केलं, शूर्पणखेचं वेषांतर करून ती प्रभूनं ओळखलं, पाठीवर लिहून दिलं, नाक कान कापा. लक्ष्मणाला तेच पाहिलं होतं, ते बहुत दिन से बोले फाईट नाही की मैंने अभी इसके नाक कान उडा देता हूँ. तिच्या एका छाडात नाक कान उडवले, ती पळत गेली, तिचा एक नातेवाईक घेऊन आली, तिकडे कसाऱ्याकडे राहत होता, त्याचं नाव त्रिशरा, एका झाडावर 3 मुंडके, एकाच बाणात 3 मुंडके ओढून दिले त्रिशराचे. त्याच्या पुढे गेले आसनगाव पैसे, खर दूषण राहत होता, त्यांना घेऊन आले 18. प्रभूनं खर मारला, दूषण मारला, आणि मग तिनं पाहिले एवढे बलाढ्य आपले पाहुणे मारून टाकले, आपलं काही खरं नाही. ती तशी 7 समुद्र पार करून रात्री 12 वाजता लंकेत गेली. रावण तिथं नाचकाम पाहत होता, म्हणजे मी नव्हतो तिकडं, तुम्हाला सांगू राहिलो. तिने टेंट मारेल होती, तिथं चालला होता कार्यक्रम. तो राक्षसाचं हेच चालत, आपले कीर्तन चालत आणि त्यांचे ते कार्यक्रम चालत आहे. ही म्हटले तुला लाज वाटायला पाहिजे, संस्कृतीचा नाश करतो, संततीचा नाश करतो, संपत्तीचा नाश करतो, बेशरम कुठला मदिरापान करून नृत्य पाहतो, लाज नाही वाटत तुला? लाज काढली तेव्हा त्याची उतरली. तो म्हटले दीदी तू कधी आली? म्हटलं दिसत नाही तुला. म्हटलं ही अवस्था कोणी केली? म्हटलं पंचवटीत 2 राजकुमार आहेत, एक राम आणि एक लक्ष्मण आहेत. आवाऱ्यांचे नाही, त्यावेळचे सांगा तुम्ही. आता ते चालू आहे राम 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 राम. राम आणि लक्ष्मण आहेत. त्यांनी म्हटलं त्यातला गोऱ्या वर्णाचा लक्ष्मण आहेत ना, सुमित्रेचा पुत्र, त्याने माझ्या नाकान क्षणात कापले. त्याचं तर थरकच झालं, त्याचा मुकुट पडला. ब्रह्मदेवाने सांगितलं होतं तुझ्या मस्तकीचा एक मुकुट ज्या दिवशी पडल त्याच्या थोड्या दिवसात तू मरशील. त्याने सांगितलं दीदी काळजी करू नको. काय काळजी करू नको? मला एवढ्या जखमा झाल्या, रक्ताचे गिरूसारखे धार लागली आहेत, याचं काहीतरी कार. ताबडतोब घेतले, तिथं एक हॉस्पिटल होतं. कोणाचं? कोणतं डॉक्टरचं नाव माहिती तुम्हाला? म्हणून मी विचार राहिलो. लंके मला आठवण म्हणून मी काढलं. ते सुशांत वैद्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. डॉक्टरला सांगितलं नाकाला चांगली पट्टी लावा. ज्याला नाकच नाही त्याच्या नाकालाच पट्टी लागते, कळलं का नाही? नाकाला पट्टी, कानाला कुठं पट्ट्या का? तिला ॲडमिट करून दिलं, सलाईन लावून दिली. फक्त म्हणले याच्यामध्ये विष सोडू नका, म्हणजे लावून दिली. आणि रात्रभर झोपला नाही. सकाळी उठला आणि समुद्रात तटावर गेला. मामा निघायचं आहे म्हणजे. कुठं? दंडकारण्य, नाशिक जिल्हा. म्हटलं कशाला? 2 राजकुमार आले. तुला कोणी सांगितलं? दिदी आली, दिदी रात्री 12 वाजता दिदी आली आपली, दिदी दिदी शूर्पणखा दिदी. तिनं सांगितलं. म्हटलं हो. काय नाव त्यांचं? राम लक्ष्मण. बाचेबा तो पाया पडतो. बरेच मामा समजून सांगायचे, पण काही बाचे ऐकते नाही, आणि काही बाचे समजून सांगायचे, ते मामा ऐकते नाही. बरेच भाष्य सांगायच्या, कंसा असं करू नको. आता माझ्यासमोर सगळे भागवताचार्याचे, मी काय येडाच माणूस आहे, मला काही एवढं त्याच्यातलं कळत नाही. पण तरी मामानं ऐकलं का? नाहीच ऐकलं ना, नाहीच ऐकलं नाही. मग ह्या मामानं सांगितलं रावणा येड्यावानी करू नको, तुला नाही माहिती त्यांची नाही गाठ पडेल विश्वामित्राच्या यज्ञात. तेव्हा 14 वर्षाचेच होते.
एकाला जाळलं माझं असताला आणि मला बिगर टोकाच्या वाहनाने इडे पे केले बिगर तिकीट तसा तडपड होतो. आता तर डबल झाल्या म्हणतात 14 28. आता कुठं फेकतील असं सांगते. तो पाया पडत होता म्हणे मामा तुझ्यावर नाही आला तर तुला इडं मारीन. तो म्हणे घ्या. गेलो नाही तर इडं मरवतो गेलो तर तिथं मरवतो. मरण दोन इकडे बी. नाही गेलो तर इथं मरतो गेलो तर तिथं मरतो. मरण दोन इकडे बी. मग त्यानं निर्णय घेतला कोणी मारीच्यानं. नाही गेलो तर इथं मरतो गेलो तर तिथं मरतो. याच्या हातून मरायपेक्षा त्याच्या हातून मोक्ष तरी मिळेल. रावणाच्या हातून मरायपेक्षा रामाच्या हातून मेलो तर मोक्ष मिळेल. तुम्हाला सुद्धा मला सांगणं आहे आयुष्यभर संसाराला घसून मरायपेक्षा कधी मधी श्रद्धाचे कीर्तन ऐकून मारा. म्हणजे कुठे का ऐका ना काय बिघडतं का टाइमपास आहे का. हो जटायूसारखा निर्णय घेतला त्यानं. मारीच्यासारखा निर्णय घेतला. चला रावण निघाला मारीच निघाल्यानंतर 7 समुद्र तिकूनच आले ते उरण. कुठून उरण माहिती तुम्हाला कुठे. मुंबईमधली समुद्राचं एक बेट आहे उरण. जिथून कसा आला होता तिकडून तिथूनच रावण आला. म्हणजे तो राक्षसाचाच मार्ग आहे माहिती तुम्हाला. तिथून रावण आला. आल्यानंतर तो मुंबईमधून शिरला. पुढे येता येता इगतपुरी तालुक्यात आला. एवढा मोठा वीर 10,000 तिचं बळ. तो भर दिवसात जडून बसला. कुठं त्या गावात भरवीर. एवढा मोठा वीर तरी जडून बसला. ती भरवीर आहे इगतपुरी तालुक्यातली 2 आहे. तिकडची निकड जिडं जडून बसला तिकडं काही नाही होत. जिडं नव्हता तिकडं महाराज आमचे इगतपुरीचे मठाधिपती तिथं सप्ताह करतात. मुंगेसारखा समाज असतो इकडचे. तिकडून तिथं जडून बसलो होता ना भरवीर. धारणा पार केली तर दंड करण्यात आले. तर सांगितलं तू हरण व्हायचं. ते हरिण झालं. सुरुंग मृग कातडी घेतली सोन्याची. ते हरिण हे डुप्लिकेट साधू झाले. इथं येऊन कोणी साधू होतं भाऊ तसं काही नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. मी असं खटकीसारखं बोलतो त्याच्यामुळे काही काही लोकांना खटकतं. जाय ना खटकानं आपल्याला काय घेणं आहे त्याच्याशी. इथे येऊन सगळ्यांना अहो ते हरिण झालं तो साधू झाला. पंचवटीत आले सीतामाता आणि करून सजन सदृष्टी पडली मृगहरणात. आता ती खरी सीता अग्नीत होती. मायव सीता बरोबर होती. प्रभूला माहीत होतं खरी सीता अग्नीत ठेवून मायव सीता बरोबर घेतली. आता हरिण मायव सीता मायव. हरिण बघितलं प्रभूला सांगली याची कातडी पाहिजे. कशाला कंचोळी शिवायला. कंचोळी कळतं का बायला 80 सेंटीमीटर. तुम्हाला नाही माहिती माझा अभ्यास आहे. मला नेहमी आणावं लागत. फोन सुद्धा करीत नाही मी आता किती सेंटीमीटर घ्यायचं बा असं. हा ना दीदी खरंच 80 सेंटीमीटरच्या पुढे. आता ते तब्येत कमी झाली म्हणून 90 लागत होतं. म्हणजे 80 कंचोळी शिवायच्या. शितेनं हट्ट केला ना रामाकडं. मग आपण का नाही पुरवायचं. काही काही बावळट म्हणत्या रामानं बायकोला जीवच नाही लावला. बावळट आहे ते. एक जण तर म्हणे राम मांसाहारी होता. काय करावं या लोकायला. प्रसिद्धी द्यायसाठी काही करते हो. आणि प्रसिद्धी द्यायसाठी त्यांना फक्त रामायण आणि भागवतच सापडत. यांच्यावर शितोडे उडवले का मग लोक पिसाळाच्या आपण झोका देतो मग आपलं नाव होतं. पण नाही लोकनेते होऊन गेले. लोकनेते व्हायच्या भानगडीत पडू नका. लोकनेते एकच झाला गोपीनाथरावजी मुंडे. आता तुम्ही फक्त नेतेच राहा लोकनेते नाही. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. करणारे लोक नाही हो नितीन दादा. आर आबासारखा माणूस होणे नाही. विलासराव देशमुख सारखा माणूस पुन्हा होणे नाही. गोपीनाथ मुंड्यासारखा माणूस पुन्हा होणे नाही. प्रमोद महाजनासारखा माणूस पुन्हा होणे नाही. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेसारखा माणूस पुन्हा होणे नाही. कुत्र्यासारखे शेपटी गोंडे घालणार नाही. होऊन गेला एकच वाघ हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. अरे हे माणसात नीतिवान होते महाराज. ओ धर्मशील होते महाराज. ओ धर्मो रक्षिते रक्षिता. धर्माचं रक्षण करण्यासाठी काही करायला तयार होते. ओ अयोध्येचा नाशा पाडला माझ्या शिवसैनिकांनी पाडला असेल तर मला त्याचा स्वाभिमान आहे. छाती बडून सांगणारा वाघ गेला हो. आता वाघ नाही. विठाला विठाला विठ्ठला राम वाईट नाही. सीतेवर जेवढं प्रेम केलं हो. ज्यावेळेला दंडकारणामध्ये रामा लक्ष्मणाची भेट झाली त्यावेळेला विचारलं लखन अरे लखन मैंने तुझे बोला था भैया निशिचरणी कर फिरे वनमाई. मोठमोठे राक्षसी अरण्यात फिरतात. निशिचरणी कर फिरे वनमाई मम मन सीताश्रम नाही. आता माझं मन सांगतं सीताश्रमात नाही ती माझ्या मनात आहे. कोण म्हणतं राम म्हणतं. कोणाला म्हणतात लक्ष्मण. हे ती बाहेर नाही
मम मन सीता आश्रम नाही, ती आता माझ्या मनात आहे. इतकं पत्नीवर प्रेम करणारा फक्त एकवचनी रामच होता महाराज. एकवचनी, एक पत्नी, एक बाणी, हे की नाही. हो, रामचंद्रजी सज्जनानो पंचवटीत सीतामाईची नुसती दृष्टी केली. प्रभुजी बोले क्या ओ हरिण का हरिण कातडी चाहिए, क्यों, मुझे कंचोली शिलानी है, मला कंचोळी शिवायची आहे. प्रभूने सला ठीक आहे, लक्ष्मण रक्षण करा. रामप्रभूनं भात्यात बाण भरले, निघाले. मारीच पुढं रामप्रभू मागं, मारीच पुढं रामप्रभू मागं, मारीच पुढं रामप्रभू मागं, मारीच पुढं रामप्रभू मागं. 15 किलोमीटरवर धरला रामप्रभूनं. ओढताड झाली पण हातातून सटकला. ते वडा नावाचं गाव आहे ना, वडा नाशिक पसलं. तिथून सटकला, उत्तरेकडे पळ सुटला. रामप्रभूच्या बाणाचं एक गाव आड आलं, ते आडगाव आहे. हा हायवे नंबर 3 मुंबई महामार्ग 6 पदरी. मारीच पुढं रामप्रभू मागं. बाणाचा पूर व्हायला, ती ओझरची बाणगंगा तुमची. त्यानं पहिले पुढं आशिया खंडात 1 नंबरची मार्केट कमिटी आहे पिंपळगाव, तिकडं नाही जायचं. ओझरमधून मधल्या गलीला शिरले, मी मागच होत त्यांच्या. आणि पुढं ओझर सोडल्यावर दीक्षित सोडली. त्याच्या पुढं जात्यानं लागलं. त्याला मारीच पुढं पाहायचं तो म्हणे पंचवटी कुठं, राम कुठं, मी कुठं. राक्षस असून एवढा पळावला म्हणून तो पुढं पळायचा आणि मागं पाहून हसायचा. दातच पाडले ते दातानं माहिती आहे तुम्हाला. दात पडल्यावर काही काही जीभ काढून हसायचा. जिबाई फोडली, जिबाळ इकडं दातानं इकडं जिबाळ, मध्ये रस्ता आहे फक्त. आणि दाताही पडली काळे महाराज, जिबाई फुटली. चेहरा सुकत होते सुक्यानं मालोजी काकाचं. आणि पुन्हा उलटे फिरले, चित्त लागे ना ते चितेगाव पिंपरी उत्तमराव डिकलेची. पुन्हा दक्षिणेकडे गोदावरी पार करून त्यांग गेले आणि पुन्हा काटाकाटाने पळत सुटले. त्याला खाजवाली, त्याने मागामान करून पाठ काढली, जीभ काढून पाठ चाटली. चाटोरी चाटोरी चाटोरी. जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनचरित्रावर पुणे विद्यापीठात PhD केलेले आहे आणि करू ज्यांच्या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंग्लिशमधलं प्रकाशन झालं. आणि ते पुस्तक तुकोबरांच्या चरित्राचं सगळ्या जगात गेलं. ते आचार्य रामकृष्ण महाराज लवितकर यांनी हरणाचं मंदिर साटोरीला बांधलेलं आहे. कुठं, हरणाचं. आणि तेच योगदान लवितकरांनी दुसरं मंदिर जटायूचं बांधलं, ते इगतपुरी तालुक्यात सर्व तीर्थ टाकेलं. बस आमच्या रामकृष्ण महाराजांच्या जीवनातले हेच कार्य खूप मोठं आहे. तुकोबरायांचे मंदिर तर खूप बांधले, पण राम अवतारातले आणि करू का हरणाचं आणि जटायूचे मंदिर लवितकरांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या अध्यक्षतेत झाली. या गोष्टीचा मला आणि आमच्या वारकरी संप्रदायाला स्वाभिमान आहे. पाठ चाटली ती चाटोरी. पुढे निघाल्यानंतर चंद्रासारखं मुख पाहून घ्यावं म्हणून ती चांदोरी. एक मन जायचं, एक मन फिरायचं, मारावं की मागं फिरावं म्हणून ते नाजून मधमेश्वर. दोन्ही बाजूला गोदावरीमध्ये मधमेश्वराचं लिंग आहे. शिवरात्रीला मोठं भयंकर जत्रा असते. पुढं निघाल्यावर ते निपाड तालुक्यात सोडला आणि ते यावला तालुक्यात शिरलं. कोण, ते राक्षस. पुढे शिरलं यावला तालुक्यात. कोण शिरलं, तो मारीच राक्षस शिरला. कुठं, यावला तालुक्यात शिरला. तो पुढं पळायचा रामप्रभू मागं, तो पुढं पळायचा रामप्रभू मागं. त्यानं मागं फिरून पाहिलं. तो म्हणे मरायचंच आहे, मरायचंच आहे आता आपल्याला. काय म्हणतो, मरायचंच आहे, पण एकदा देवाचं तोंड पाहून मारावं म्हणून मागं फिरून प्रभूचं डोळे भरून मुख बघितलं. ते देवगाव मुखेड. पुढं नैतिकतेचा ताळमेळ लागू दिला नाही. नैतिकतेचा ताळमेळ त्रेतायुगात रामाचा सुद्धा राक्षसांनी लागू दिला नाही. ते नाही अधिक ताळ नाही ताळ. आणि रामबाण सोडून मारला आणि त्याची कातडी लागत होती कंचोळी शिवायला. निपाती जीवाचा निपात केला. नि अधिक फाड बरोबर निफाड. त्या तालुक्यातला आहे मी, महाराष्ट्रात सांगत, इडत नाही सांगत. निपाती जीवाचा निपात केला तो निफाड. आणि कातडी घेतली. पहिला मुक्काम रामाचा पिंपळस, दुसरा मुक्काम रामाचा लाखलगाव. लक्ष्मण भेटला. भैया मैं आने वाला नहीं था, लेकिन भाभी ने जो शब्द बोले वो आपको बता नहीं सकता हो भैया. पण प्रभूने सांगितलं, लखन मैंने तुझे बोला था भैया निशी चरणी कर फेरे वनमाई. मम म्हणे सीता आश्रम नाही, आता ती आश्रमात नाही आहे. ठीक आहे. पंचवटी सगळा परिसर पवित्र केला. राजूरच्या डोंगरापाशी गेले. तिथं टाहो फोडला. ती टाहकरी सीतेच्या वियोगात आढळ नदीतून कठाला टाहकरी टाहो फोडला. ती टाहकरी राजूर ताळुंगर पल्ल्याकडे करून आणि खरोखर जटायूला मांडीवर घेतलं. त्याला मोक्ष दिला. का रावणानं कृपाणास्त्राने त्याचे दोन्ही पंख तोडले होते. त्याला मोक्ष दिला. तिथून पंपा सरोवर आले. शबराची कन्या शबरी भेटली. तिची उष्टी बोरं खाल्ली. तिनं सल्ला दिला, ऋषमुख पर्वतावर जा, हनुमंताशी मैत्री करून वालीचा भाऊ सुग्रीव त्याला आपलंसं करून घे. प्रभू तिथे गेले. हनुमंतराची मैत्री झाली. पर्वतावर
लंकेश्वर गेले, सुग्रीवाशी मैत्री झाली, वालीचं सुग्रीवाचं युद्ध लावून दिलं, दुसऱ्या दिवशी वालीला मारलं, अंगदाला युवराजपद दिलं सुग्रीवाला आणि सेनापती केलं. 4 महिने प्रवचन पर्वतावर चातुर्मास म्हणून अनुष्ठान केलं. पावसाळा संपला, 18 पद्म वानर घेऊन समुद्रावर ब्रिज तयार केलं. लंकेत शिरले, अतिकाला कंप, दुर्मुख, दुर्वचन, इंद्रजित, अक्षय, कुंभकर्ण सगळे मारले. विभीषण शरण आला, त्याला आणि राज्य सोन्याची गादी दिली आणि पुष्पवण घेऊन प्रभू अयोध्येला आले. आणि अयोध्येला आल्यानंतर सज्जनांनो, ज्यांनी मी स्वर्गातून इथं आलो आणि मला सहकार्य केलं, ती शबरी असेल, तो केवट असेल, ते नल असेल, तो नील असेल, तो जाबुवंत असेल, तो हनुमंत असेल, तो पवनसुत असेल, तो आणि खरोखर अजून कोणी असेल, तो निषद गुहक असेल, तो केवट नावाडे असेल, त्याची पत्नी असेल, सगळ्यांना आणि करू चांदीच्या चौरंगावर बसवलं, डोक्यावर पाणी टाकलं, त्यांना नवीन वस्त्र, नवीन अलंकार दिले. सज्जनांनो, गोरगरिबांना सुखी केल्याशिवाय तुम्ही राजा होत नाही आणि गोरगरीब सुखी झाल्याशिवाय रामराज्य येत नाही. येड्याव, आज गोरगरीबच दुःखी आहेत, रामराज्य कुठलं आहेत? गेले अयोध्येच्या सिंहासनावर आणि प्रभू रामचंद्र बसले, राम राजा झाला. 14 वर्षाचा वनवास नव्हता बापू, आमचे शिंदीचे बापू आहेत. 14 वर्षाचा नाही, 27,000 वर्षाचा वनवास माझ्या रामचंद्राचा होता, ज्याने तोही सोसून स्वर्गलोक त्यागून मृत्यूलोकामध्ये जन्माची प्राप्ती केली. आणि खरोखर त्या प्रभू रामचंद्राला मंगलमय 2024च्या 22 जानेवारी 2000 आणि खरोखर 24च्या या सालामधल्या 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये रत्नजडित सोन्याच्या सिंहासनात तो राजा 27 वर्षानंतर राजा झाला. इथला आनंद उपभोगण्यासाठी आणि सगळ्या जगानं त्या रामरायाचं आणि हो 22 जानेवारीला लहानापासून मोठ्याच्या मुखात रामाचं भजन आलंच नाही असा एकही माणूस नाही. ज्याच्या मुखात आलं नाही ती अवलाद पाकिस्तानचीच असते. होता असा दिवस 22 जानेवारी असा दिवस होता. अरे महाराज 2 दिवसापासून 22 जानेवारीची तयारी भारत नाही, हिंदुस्थान नाही, सगळं जग करत होतं. राम लल्ला त्याने खरं सिंहासनावर आरूढ झाला महाराज. एकच अगरबत्ती बनवायला 8 लाख रुपये लागले आणि 3 अयोध्येला न्यायला 15 लाख रुपये भाडं लागलं. इतकं एवढं काम आहे. हिंदू धर्माच्या नादी लागायचं, लागला तो चिरला. बनवायला लागले किती 8 लाख आणि तिथून न्यायला तिथपर्यंत किती भाडं किती लागलं 15 लाख. एकानं दिवा बनवला इकडे तामिळनाडूला, दिवा ज्योत बनवायला लागले त्याला 1.5 वर्ष, तो न्यायला लागले त्याला 6 महिने. आणि त्याच्यात किती तूप बसत माहिती का? गिर गाईचं 500 किलो तूप बसत. 500 किलो किती किलो? ज्या दिवशी रामलालला विराजमान झाले 22 जानेवारीला त्या दिवशी पण ज्योत पेटवेले. 5-5 किलोमीटर तिचा उजेड जातो, त्या अजूनही जल नाही. ती काय आपली ज्योत आपली समयची निरंजन एवढीच पोरायची आहे म्हणते, लावा निरंजन द्यावा पण एवढीच लावतो अशी बारीक मळू वाद त्याच्यात खाली तो थोडी वाडा झाली का काडकीनं खाली वडीतो. एवढीच पेटवतो पाठमोरे होतं, ते इजून जातं, उंदीर येतं वाद घेऊन जातं आणि मांजर येतं सगळं पिऊन तूप पिऊन आणि ती काय म्हणते त्याला समय का निरंजनी उलटी पालटी. नैमिषारण्यातल्या मनुष्यत्रुपेच्या अघोर तपश्चर्यांती घ्यायला भाग पाडलं ते प्रभू ईश्वरानं. आणि त्यांच्या पुटी जन्म घेऊन मी मृत्यूलोकात कर्म करण्यासाठी येईल हाही प्रयत्न केला श्रीरामानं. मग स्वर्गातले लोक जर एवढा प्रयत्न करतात बाबा इथं जन्माला यायसाठी, तर आपण का करू नये? महाराजांनी सांगितलं अभंगाच्या पहिल्या
इच्छिता ती पाय. अरे एवढी रचना त्याला करावी लागली. मनुष्यत्रूपेच्या अघोर तपश्चर्याच्या प्राप्तीनं पुत्रप्राप्तीची मागणी मनुष्यत्रूपेनं करावं. त्यांच्या पोटी प्रभूने जन्माला घ्यावं आणि मृत्यूलोकात येऊन अयोध्येतला राम व्हावं आणि विश्वकल्याण करून सज्जनांना रत्नाडी सिंहासन आरूढून राजा होऊन सगळ्याला सुखी करावं एवढ्यासाठी इथं आहेत. आणि म्हणून ते इच्छा करतात इहलोकीचा हा दिया. अरे काय इच्छा करतात? इथं जे महत्ती आहे ती स्वर्गलोकात नाही आहे. बरेच लोक म्हणतात स्वर्गात काय. आता मी तर काही जाऊन आलो नाही, पण मी ज्येष्ठ कीर्तन करायचं ऐकले. स्वर्गामध्ये फक्त अमृताचे कुंभ, रंभा, तारा, उर्वशी, मेनका जे अप्सरा आहेत, इंद्राचा दरबार आहे, तो पाहण्यासारखा आहे. मात्र तो पाहिला का पाहतच राहावं, इतका भारी. कुणाचा दरबार? इंद्राचा. तुम्ही ह्या मावर शंका, तू पाहून आला का, पाहून नाही आला, हे जुने कीर्तन सांगायचं. मग आम्ही सांगतो, आम्हाला काय माहिती. इंद्राचा दरबार आहे तिथं. आणि कोण त्या तारकांचं नाचकाम इंद्र सिंहासनावर रत्नजडीत सोन्याच्या त्या नाचतात. त्यांचं नृत्य असं बघण्यासारखं असतं. सज्जनांनो, स्वर्गामध्ये फक्त दोनच गोष्टी आहे. स्वराज दादा शिवसेनेचा वाघ बसले माझ्यासमोर. पूर्व परिसराचा वाघ आहे तो. त्यांनी छाप घेतली आता पश्चिमेकडे सुद्धा आणि घेतलीच पाहिजे, कळलं का नाही. अरे आपल्या वाघांनी गप्प बसून चालणार नाही, आहे की नाही. आमचे शिवाभाऊ सुराश म्हटल्यावर विषय नाही काही. असो परमार्थ म्हणजे राजकारण 20% आहे. किती टक्के? 80% परमार्थ आहेत. कुठेही कीर्तनात आहे. जे काय बाबा रसाळ बाबाच्याच असं नाही, कोणाचंही असो. गावचा सप्ताह बिप्ता सगळ्या हे महत्त्वाचं आहे. धर्माधिष्ठानाला अगर राजाधिष्ठानाला धर्माधिष्ठानाची जिथं जोड असते ना महाराज, तिथं नीतीचं संतुलन कधी बिघडत नाही. आणि जिथं नुसती आणि कोरकर राजसत्ताच पाहिजे, राजसत्ता, तिथं आई सुद्धा कळत नाही, बहीण तर बाजूलाच आहे. विठाला विठा विठ्ठला 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 पार्वती मातेच्या हट्टापोटी शंकराकडे हट्ट धरला. कैलास पर्वतावर राजवाडा तयार केला. इतकं राजवाड्याचं बांधकाम केलं, इतकं सुंदर बांधकाम झालं. असा भव्य दिव्य कैलासा राजवाडा तयार झाला. आणि त्याच्या पूजेला दशग्रंथी पंडित नाही, 1000 गंती पंडित विद्वान असणारा ब्रह्मकुळातला रावण बोलावला. पंडित येतो बरं. त्याने अशी पूजा केली, आपल्यासारख्या आयरे गैरे न तो खैरे मागं म्हणायला होते. आणि ती पूजा झाली, महादेव प्रसन्न झाले. आता तो काळ चालू आहे. इथं दोन्ही बी शिवपुराणकार बसले आहेत. मी काही शिवचरित्र म्हणजे शिवपुराण नाही वाचलेलं अजून, पण दोन्ही महिला बसलेल्या आहेत. दोन्हीच्या कथा चालू आहे. शिवमहापुराण चालू आहे ना. कानावर म्हटलं कविता ताईची नाही का. बरं कीर्तन तर चालू आहे ना. सुंदर राजवाडा कैलास पर्वतावर तयार झाला. वेदमंत्राच्या घोषामध्ये, कर्मखंडी जप मंत्राच्या घोषामध्ये रावणानं विधिवत पूजा केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. रावणजी आपको क्या चाहिए दक्षिणा में? दक्षिणात काय पाहिजे तुम्हाला? दक्षिणा 2 शब्द आहे बघा नाही. दान आणि दक्षिणा 2 शब्द आहे का. दानात नोटा राहत्या आणि दक्षिणात नारळ राहत. तुमची चांगल्या माहिती सांगा. दानात पाकिट आणि दक्षिणात नारळ. काही नुसती दक्षिणा देऊन मोकळे होते, हे की नाही. दान दक्षिणा दिली पाहिजे. बोल दानात काय पाहिजे? दानात तुम्ही पार्वती मातेसाठी बांधलेला राजवाडा मला हवाय, आणि दक्षिणेत तुमची पार्वती मला हवाय. त्याला काय म्हणत्या? त्याला आई कळत नाही, त्याला धर्म कळत नाही, याला म्हणतात राक्षस. शंकर कोण होता? भगवान रावणाचा कोण होता? पिता. मग पार्वती कोण आहेत? माता. तरी दानात राजवाडा मागितला आणि दक्षिणेत कोण मागितली? पण महादेव सुद्धा इतके भोळे आहेत. शंकर भोला भाला जगाचा पालनवाला. दे दिया, ले लो. ते भूत पळत आले. ते डोक्यात आहे का बाबा? तुम्ही डोक्यात आहे? ठीक आहे, तुम्ही तो राजवाडा दिला ते खरं, पण आई साहेब तुम्हाला काही करतील तर करा, पण माझा शब्द गेला. मग ते भूत थोडेसे रडले. कळलं का नाही. ते कैलासाचं राज्य घेतलं, आपण पार्वती मातेला जाऊ दिलं नाही. म्हणजे राक्षसापेक्षा भूत बरे. सर खरे खोटे? भूत कैक पटीना बरे. कोणापेक्षा? राक्षसांपेक्षा बाबा भूत बरे. आणि भूत बरेच असतात, कळलं का नाही. भूत चांगलेच असतात. मला एक सांगा, ज्याला आई कळत नाही त्याला काहीच कळत नाही, ज्याला बहीण कळत नाही, मग धर्मरक्षिती रक्षता. कशाचं रक्षण करतो आम्ही? कळलं नाही. यदा यदा धर्मश्च ग्लानिर्भवति भारतम. धर्माचं रक्षण कुठे आहे? धर्म ज्या वेळेला ग्लानी लागते त्यावेळेला आम्ही त्याचं रक्षण करतो. जब जब होय धर्म की हानी. ज्या ज्या वेळेला धर्माची हानी त्याच्या वेळेला माझा प्रभाव अवतार घेतो. कळलं का महाराज? हो, प्रगट कृपाला दीनदयाला. कशासाठी प्रगट होतो तो? ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते त्याच्या वेळेला तो प्रगट होतो. मग त्या वेळेला तो मृत्यू लोकात काही नैमित्तिक कारण त्या लोकांचा त्याग करून इथं अवतार घेतो. मग स्वर्ग लोकात फक्त काय? अप्सरा आणि अमृताचे कुंभ.
स्वर्गामध्ये अप्सरा आणि अमृताचे कुंभ, म्हणजे अप्सराच्या पायातले चाळ, अमृताचे कुंभ, अप्सरातल्या पायातले चाळ, आणि मृत्यू लोकात हरिभक्त साधू संत आणि वैष्णवातल्या हातातले टाळ. नाही कळलं तुम्हाला? तिथं स्वर्गात काय? अप्सरातल्या पायातले चाळ आणि इथं वैष्णवाच्या हातातले टाळ. तरी टाळा टाळ. इथं टाळ आहे, तिथं चाळ आहे, तिथं आनंद नाही. म्हणून स्वर्गीच्या अमर इच्छिता ती, म्हणून इथं इच्छा करतात. म्हणून इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. ते तिथून कर्णानं एवढं दान केलं, एवढं दान केलं, एवढं दान केलं. युद्धभूमीच्या रणाचा 18व्या दिवशी अर्जुनाच्या बाणाने शरीपंजरी पडलेला कर्ण, त्यावेळेला तरी भगवंत वेषांतर करून गेले. कर्णा, आयुष्यभर केलेला नेम केला, नेम चालवी माझा, दान देशील? म्हटलं काय पाहिजे? काय तुझ्याकडं? दुर्योधनानं सगळं हस्तांतरित केलं, आता काय? म्हटले बघ, भिकाऱ्याच्या रूपातल्या भगवंतानं सगळं, हे भिकाऱ्या, तुम्हाला कमी समजू नको, माझ्याकडे काही नाही, आज काही समजू नको. जन्माला आलो कुंतीच्या उदरात, अरण्यात जन्माला आलो. मी जरी जगमान्य नसेल, धर्ममान्य नसेल, शास्त्रमान्य नसेल, पण माझ्या आईला मी मान्य आहे. तिच्या उदरामध्ये मी वाढलो ना. जन्माला आल्या आल्याच कवच कुंडल तर होतेच होते, पण पुढचे 2 दात मै सोन्याचे. आता जरी बाणाच्या पलंगावर पडलो, तुला देणार नाही आज काही समजू नको, हे दान देऊन टाकतो. ते म्हणले कसं काय देशील? तू क्षीण झाला, तुझ्यात त्राण नाही. चंद्रसेन नावाच्या सेनापतीला सांगितलं दगड आणा. युद्धभूमीतून दगड आणला. चंद्रसेनानं कर्णाच्या हातात दिला. कर्णानं तोंडावर मारला, दात पाडले, स्वतःच्या हातानं काढले दिले. तरी भिकाऱ्याच्या रूपातलं देव किती परीक्षा बघतो. नाही नाही कर्णा, आम्ही अपवित्र दान घेत नाही, आम्हाला सुचिरभूत लागतं असं म्हणतो. पितांबरानं ते दात पुसले, असंख्य वेदना होत्या, पितांबरानं पुसले आणि म्हटलं हे भिकाऱ्या घे, ही ताकद इथं आहे. स्वर्गीच्या लोकांना सुद्धा भिकारी करण्याची ताकद इथं आहे. त्याचं नाव मृत्यू लोक आहेत. आणि जोडीत टाकले. सज्जन स्वर्गात गेले, पण तिथे गेल्यानंतर सगळं दान केलं होतं, पण अन्नदान कधीच केलं नाही. कारण अन्नदान कोणी कर्णाकडे मागायला गेलं का, ते असं दुर्योधनाकडे बोट दाखवायचं असं. मग तिथं विचारपूस झाली, सगळे दान केले. म्हटले माझ्या इतका दाताच कोणी नाही. म्हटलं पण मग कधी काही घेऊ नाही, ते नाही म्हटलं. मग तुझ्याकडे कोणी जेवायला मागायला आलं का, तू त्या दुर्योधनाकडे बोट दाखवायचा. आता तेच बोट चोकीत बस. कळलं का तुम्हाला? मुला ते किती दिवस? म्हटलं मग पुन्हा तुम्हाला जर हे बोट चोकायचं नसेल तर पुन्हा ढकलून दिलं, पुन्हा खाली जा, गुलाबजामची पंगत द्या आणि मग या. म्हणून इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. बरं म्हणतात. म्हणून इथे इच्छा करतात आम्हाला जन्म द्या. महाराज जगद्गुरु म्हणतात आम्हाला मिळाला आणि आम्ही धन्य सुद्धा झालो.
आलो. वा वा, विठ्ठल महाराज चोळके. येवला तालुक्यात गेलो का आपल्याला अडचण. निफाड तालुक्यात तर सगळे पाखराचे, उंच भरारी मारणारे सगळे नवनाथ बासतील आमचे गायकवाड महाराजाचे सगळे हुशार मंडळी आहेत महाराज. आणि युवा पिढी इतकी हुशार आहेत ना महाराज, इतकी आमच्यासारखे ना. आता थांबून घ्यायला बाहेर शपथ. घेतला बाबातला. रात्री फोन केला असता मी सरांना सांगितलं असतं, माझं गाल घ्या त्या. ठीक, जाऊ व्हायचं ताऊ पाहू आता काय ते. धन्य आम्ही जन्म आलो, कळलं का? कारण 11:30 झाले, 12:30 झाले, पाहून झाला. पाहून म्हणजे धन्य आम्ही भाग्यवान आहोत. इहलोकीचा हा देह देव इच्छितात ती पाय, ते इच्छा करतात. पण धन्य आम्ही जन्म आलो तुकोबर म्हणतात. का धन्यता दिली जेवणाला माणसा मनुष्य जन्माला? धन्यता तेव्हा आहे नुसतं आलो आणि फार्म बरोबर जाम झालो एवढ्यासाठी. हां, किती वेळा भरले आणि किती वेळा पडला, काय धन्यता आहे की? काही काही कशाला धन्यता? तसा एक जण एका दिवसात 3 गाय छाप खायचं. एक जण म्हणे आमच्या गावातला तो माणूस धन्य. म्हटलं काय 3 पुढे आणतो म्हणे एका दिवसात. म्हटलं जी पुढे काही माणसं 8 दिवस घालवी त्या तुमच्या गावातलं एक म्हणजे धन्य महाराज. काय धन्य का? धन्यता आहे का? मरशील ना. धन्यता कुठं द्यावं महाराज? आम्हाला जन्म मिळाला, आम्ही धन्य झालो. पण केव्हा? दास विठोबाचे झालो तेव्हा. त्याचं दास्यत्व करा, आहे का नाही? हो, त्याच्या संग आणि खरं सानिध्यामध्ये जा. हा, पंढरीचा वारकरी वारी हो, त्याचा वारकरी व्हा. भगवंताचं नाम चिंतन घ्या, त्याचं दास्यत्व करा. महाराज युक्या 28 विठेवरी व्हावा मंगी रत्मय दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परिब्रह्माले का चरणी. ज्यांनी उभा केला त्या पुंडलिकानं मायबापाच्या सेवेसाठी 28 युग ज्याला तिष्ठत उभं केलं ते आहे. माय बापे केवळ काशी तिरण जावे तीर्थाशी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले तैसा होई सावधान हृदय स्मरण नारायण प्रमाणे माय बापे अवघी देवाची सोय युगे 28 युग माय बापाच्या सेवेमध्ये ज्यानं तिष्ठत त्याला उभं केलं त्या पुंडलिकाला. आणि त्या पुंडलिकासाठी तो सज्जनांनो सुवर्णाची द्वारका बुडून रुक्मिणीला घेऊन पंढरीत आला. पंढरीत आल्यानं दंडीवनात फिरला, रुक्मिणीला हुलकवणी दिली, सज्जनांनो चोखंडी दिली. भक्तीसाठी तो कोणालाही चोखंडे देत होतच काही नाही. आता एवढी जिवलग असणार रुक्मिणीला त्यांनी चोखंडे देऊन चंद्रभागेच्या तटावर माईबापाची सेवा करणाऱ्या पुंडलिकाजवळ आला. आणि आला तर जसा उभा राहिला तर रुक्मिणीला सुद्धा विसरून गेला. शेवटी रुक्मिणी गपचीप मागं जाऊन उभ्या राहिल्या. तेव्हा हा हलणार नाही. ही ताकद कशामध्ये आहे? माईबापाच्या सेवेत. मौलिक ज्ञानोबांना म्हणावं लागलं सगळं तीर्थाची धुरे जिये का होय सेवेशी किरे. महाराज त्यांच्या सेवेमध्ये एवढं सामर्थ्य आहे म्हणून हो सगळं हे तीर्थ आहे. सगळे तीर्थ त्यांच्याजवळ आहे. 350 कोटी तीर्थ महाराष्ट्रात आहेत. किती भारतात आहेत? 350 कोटी तीर्थ भारतात आहेत. 150 कोटी मंदिरं भारतात आहेत. 125 कोटी गुहा हिमालयात आहेत. आणि 1.5 कोटी मंदिरं भारतात आहेत. किती? 1.5 कोटी मंदिरं, 125 कोटी गुहा, 1 कोटी साधू, 10 लाख कीर्तनकार, 150 मंदिरं. आता लई झाली असते. तुम्ही ठरवलं पुण्य मिळवायचं ना, 10 लाख कीर्तनकार गोळा करून घ्या आणि त्यांना 500-500 रुपये दक्षिणा द्या. तरी इतकं पुण्य होईल. हसू नका, नाही होणार. एवढ्यात नाही समाज झालं. हिमालयातले साधू बोलून घ्या, जाटावाले दाढीवाले, आणि त्यांना ती गुलाबी नोट द्या. 31 नोव्हेंबरला बंद झाली ती. हां, सगळ्या 1 कोटी साधूला दान करा तरी एवढं पुण्य होईल. नाही, एवढ्यात नाही समाज झालं. हिमालयातल्या गुहेमध्ये जा, अनुष्ठान करा, दाढी जाटा वाढवा तरी एवढं पुण्य प्राप्त करता येईल. 150 कोटी मंदिराच्या उंबऱ्यावर डोका आपटा साखरे बाबा तरी एवढं पुण्य मिळेल नाही. 125 कोटी गुहा, 150 कोटी मंदिरं आणि 350 कोटी तीर्थात जाऊन डुबकी मारा तरी एवढं पुण्य मिळणार नाही. एवढं पुण्य आईच्या चरणाशी आणि बापाच्या सेवेशी आहेत महाराज. म्हणून सगळं हे सगळं त्यांच्याजवळ आहे. बाप आहेत, आई आहेत. आ म्हणजे आत्मा, आई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं रूप आई आहे की नाही. हां, बाप म्हणजे आपल्या जीवनात अजिबात ठेवत नाही शिल्लक ताप, त्याचं नाव बाप आहे. कर्जबाजारी होतो पण आपल्या सौख्याची दिशा दर्शन घडून देतो तो बाप आहे. आज विठ्ठल दादा यांनी आणि करू या तिन्ही पुत्रांना सज्जनांनो म्हणजे रामभाऊ पाटील आवारे असतील, लक्ष्मण पाटील आवारे असतील, भरत पाटील आवारे असतील, रंजनाताई सोनवणे, अर्चनाताई आडके सज्जनांनो, आणि 4 नातू आविष्कार, आदित्य, तेजस, काय पलाश. बाबा पहिल्यांदाच पलाश. अब कहा करू तलाश म्हणजे यही होगा पलाश. कळलं का नाही. पलाश नातू सज्जनांनो. 1 सुकन्या उमा नात, आहे की नाही. 4 नातू, 1 नात, 3 सुना,
खूप या कुटुंबानं खूप सेवा केली महाराज, दादाची खूप सेवा केली. नाही मी शिंदेला कार्यक्रम केले, खूप कार्यक्रम तिथे सगळी गोडेगाव शिंदीचे लोक आलेले आहेत. 40गाव तालुक्यात, जळगाव तालुक्यात कोणतंच गाव नाही असं नाही का तिथं माझं कीर्तन झालं नाही. आमच्या बापूनं खूप फिरवलं फार. खराडी असेल, खडकी असेल, चिंदी असेल, नागापूर असेल, शिवापूर असेल, घोडेगाव असेल, तिकडं आणि खरोखर मिहुणबारा असेल, खूप खूप ती मंडळ तिकडचे हे जन्मभूमिपुत्र कोण विठ्ठल दादा कर्मयोगानं इथं आले. ठीक आहे, त्यांची सासरवडी असेल, पण आमच्या सरांची सज्जनांची मामाचं गाव आहे आणि मामा शक्यतो आसरा देती नाही. पण आमच्या निफाड तालुक्यातले मामा अजिबात कंस मामासारखे नाही, मारीची मामासारखे नाही. कारण आमच्या निफाड तालुक्यातल्या मामांना हे कळतं, भाच्याची सेवा केली की पुण्याचं आणि दान प्राप्त करावं लागत नाही, दान आपोआप पदरी पडतं. आणि तिन्ही बंधूंना इतकं प्रेम या शिंदे परिवारानं दिलं आहे की नाही. आवारे परिवार कर्म करण्यासाठी इथं आले, खूप पाठबळ आहेत, खूप आहेत. आणि अशा विठ्ठलदादांची सेवा खूप खूप आणि करू या परिवाराने केली. आवारे सराच्या बाबतीत काय बोलणार, लक्ष्मण दादा ते तर सर आहेत. सर म्हटल्यावर वास्तविक त्यांचं उपाधी सर आहेत. सर म्हटल्यावर 2-2 पावलं मागं सर, पण त्यांचं तसं नाही आहे, ते पुढं सर. ते आम्हाला बोलू देते नाही, गळक कीर्तन करा असून. माझं 1-2 वेळ त्यांच्या बंगल्यावर जायची पडेल. उदात्त अंतकरण आहेत, धर्माचा आचार विचार ज्या घरात आहेत. सानंदम सदानंद सदाशिव कांतामृत वाशिनी सौमित्रम सुदान सुस्थिती आज्ञापरा सेवका अतिथ्य शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न करे साधो संग सदा उपसदे सततम धन्यग्रस्ताश्रमा. ज्या घरात चांगले विचार त्या घरातले माणसं ते घर धन्य. ज्या घरात चांगल्या बाया ते घर धन्य. ज्या घरात विचारी महिला आहेत ते घर धन्य. ज्या घरात मैत्री चांगल्या आहेत ते घर धन्य. ज्या घरात भावाचा विचार आहेत ते घर धन्य. ज्या घरात चांगले अन्न शिस्त ते घर धन्य. ज्या घरात शाकाहार शिस्त ते घर धन्य. ज्या घरामध्ये सज्जनांनो शंकराची उपासना होती ते घर धन्य. ज्या घरात आणि खरोखर साधू संतांची सेवा होती ते घर धन्य. धन्यग्रस्त आश्रमा या कुटुंबात आहेत, आवारे परिवारात आहे ना. शुद्ध आहार शाकाहार महाराज खावा तू. अरे काही काही सांगू सांगू कटवलं आम्ही, शेवटी बंद केलं. एका ठिकाणी म्हणलं अरे खाऊ नये, ते चांगलं, ते जनावरांचं खाणं आहे, माणसानं खाऊ नये. तुम्ही रसा मारा, तसं नाही आहे. आम्ही 4 जण भाऊ आहे आणि आमच्या घरातल्यानेच मिटिंग घेऊन मला काही पाहुण्यासाठी मोकळं ठेवले म्हणजे. काय बोलावं आता यांच्या पुढं डोकं पोटी त्या. तुम्हीच सांगा कापशे पाटील, तुम्हीच सांगा हे पटतं का हे उत्तर द्यायला. त्याला म्हटलं अरे सगळे भाऊ माळकरी, भाऊजाया माळकरी, तुझ्या डेवाने खुशाल का. तो म्हणजे तसं नाही आहे, त्यांनीच मिटिंग घेऊन मला काही पाहुण्यासाठी मोकळे ठेवले. समजा आयरगावचा एखादा पाहुणा किंवा बिहाडचा आलाच, बिहाडचा आयरगावचा नाही, एखादा आलाच, मग त्याला काय काय दाब्यावर न्यायचं का. मग त्याने त्या बाजूला पडवी काढले, ते मध्ये पुरणपोळी करत्या आणि आम्ही तो पाहुणा मी म्हणलं अरे असं करू नये. मांसाहार म्हणजे नाशाला कारण आहेत. मेद वाढलं की शरीराची इंद्रिय कमजोर होतात, हे जॉईंट आहेत दुखू लागतात, सांधेवात बिंदीवात काही नाही. नेत्राचं दृष्टी कमी पडते, मेंदू तल्लक बनतो. मज्जातंतूतून गेलेली केसापेक्षा बारीक वाहिनी आहेत ती कुसते, ती कुसली की वंद्यत्व येतं. खाऊ नये. ते म्हणे खरं आहे. 85 वर्षाचा माझा भाऊ अजून सायकलवर रानवाडला कीर्तनाला जातो. मला बटन स्टार्ट गाडी आहे तरी बटन दाबताना अंगठ्यात चमक निघते म्हणे. म्हणजे तुम्ही म्हणता ते मला पटलं. म्हणलं मग ते त्याच्याच कारण आहे, जास्त मांस खाल्लं का मेद वाढतं, मेद वाढलं का कुठेही चमका निघात्या. आता मला एवढे 54 वर्ष झाले, माझी अजून कुठंच चमक निघाली नाही. एकदाच निघाल परत थांबणार नाही. म्हणजे असं तुम्ही म्हणत असाल, मी नाही म्हणणार. हे खालचे म्हणतील एकदाच निघाल पण तुझा कार्यक्रमच होईल. मला विश्वास नाही निघणार. 32 वर्षाचा 33 वर्षाचा प्रवास झाला, पंक्चर झाली नाही महाराज. 7 वर्ष झाली TV, अजून पंक्चर नाही झाली. 40-40 किलोमीटरमधून जंगलातून मी एकटाच येतो. मी आता जोडीदार सुद्धा बंद केले. ठला ठला आपला असं जे हसा खेळा काय कोण महाराज असेल तुम्हीच दिली शिस्त सोडून. तसं नाही. अकेला आया अकेला ही जाना है, नंगा आया नंगा ही जाना है, साथ में क्या लेके जाना है भाई, कुछ नाही, सब इधर ही रहने वाला आहे. त्यात महाराज जीवनामध्ये हा आनंद घ्यायचा आहे. तो म्हणे महाराज खरंय तुमचं, मला पटलं, माळच घालून टाका. घातली माळ म्या. शिवाभाऊ माळ घातली, त्याने मला गण लावला. माझ्याबरोबर लोक माझ्या पाया पडले का त्याच्याही पडायची. काही काही टायमाला काय ते जुन्या लोकांची म्हणे ना पाण्या मिळते एरंडाला. आता आम्ही जरी बाबा आहे ना, आमची बाई जर कधी संघ आली ना आमच्या, तिला सुद्धा खुर्ची, काहीच पाठ नाही तरी खुर्ची. अहो लोक आपल्या पाया पडले का त्यांच्या पाया पडत. आपल्या हातात 1000 रुपये दिले का त्यांच्या हातात 100 रुपये.
हो त्याचं कारण आहे तात्या, कुठं ना बोलत मी, त्याचं कारण आहे का एका क्षणार्धात जन्मदात्यांचं नातं तोडून आपल्याशी शक्यतो जोडून समर्पित जीवन आपल्याला केलं, म्हणून आपलं पुण्य त्यांना केलं. होतंय कधी हां तुम्ही पहा, तुम्ही डॉक्टर असले डॉक्टरीन बाई, जुने कीर्तन करले बरी सांगा ते मजा. डॉक्टरच्या बाईला डॉक्टरीन बाई काहीच येत नाही, वकिलाच्या बाईला वकिलीन बाई काहीच येत नाही, मास्तरच्या बाईला मास्तरीन बाई, करासई अनाशाई काहीच येत नाही, डॉक्टरच्या बाईला डॉक्टरीन बाई काहीच येत नाही, खासदारला खासदारीन बाई, आमदारला आमदारीन बाई, मंत्र्याला मंत्रीन बाई, बाबाच्या बाईला बुईंग. असं नाही कधी, पण आपण लावलं ते असं आहे कधी. पण तरी ते भाग्य समर्पण आहे जीवन. आपण सुद्धा आपलं जीवन देवाला समर्पण केलं ना, तो आपलं सर्वस्व होईल एका क्षणात सगळ्या अधिकारी. याच्या उलटा ना करू तुम्ही म्हणाल बाबा यायला लय बरं वाटलं ना आमचं कसं काय, तुम्ही अजिबात उलटा पालट करू नका. त्यांच्यात जर कोणी डॉक्टर असलं तुम्ही जर नसले, त्यांची उपाधी तुम्हाला असं होईल का, डॉक्टर या बाई, डॉक्टर असल्यावर डॉक्टर या, मास्तर असलं मास्तर या, चेअरमन या, सरपंच आमदार आमदार या. याच्या उलट अजून एक सांगतो तुम्हाला, हसू नका ते आपलं थोडं चाललंय. समजा एखाद्याची बाई नर्स असली, सर एखाद्याची बाई नर्स असली त्याला काय म्हणायचं, नर्साळ्या हाय नारी तेरी यही कहाणी, आचल में दूध है आखियों में पाणी. एवढं समर्पण स्त्रीचं आहे तरी तिच्या डोळ्यात पाणी दिसावं, पाणी दिसू नये यासाठी सनातन परंपरेची आणि खरोखर शिकवण देऊन हिंदू स्त्रियांचं रक्षण आपल्याला कसं करता येईल हा ध्येय अंतकरणात बाळगा. एवढ्यासाठी इथं हा जन्म आहे, हा जन्म खाऊन घालवण्यासाठी. आणि मग हे प्राप्त केलं ना, आयुष्याची हा साधन आहे सच्चिदानंद पदवी घेणे. आणि एवढं केलं का पुष्कळ झालं. जात जाता इतरांना तो आदर्श होतो. अभंगाचं शेवटचं चरण, दुःख म्हणे पावटाने, दुःख म्हणे पावटाने, दुःख म्हणे पावटाने, दुःख म्हणे पावटाने. धन्य
धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आम्ही भाग्यवान मृत्यूलोकामध्ये सुंदर शरीर मिळालं. तो म्हणतात आम्ही भाग्याचे आहोत. पण दास्यत्व विठोबाचं केलं तर एरवी संसारात गाडा सोडत बसलं तर तिथं धन्यता नाही. हो, पण धन्यता कुठे आहे? दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मालो म्हणून इहलोकीचा हा देह देवीच्छिताती पाय. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. ईशाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबा. तो काय म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाण. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे. कीर्तनकाराची मांदिळी असताना सरांचं असणारं प्रेम त्या प्रेमास्तं माझ्याकडे आलेली आजची कीर्तनरूपी सेवा. विठ्ठल रुक्मिणी ग्रुप महाराष्ट्र राज्याचे सगळे पदाधिकारी आलेले आहेत. हे की नाही? अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा, वारकरी महामंडळ नाशिक जिल्हा दोन्ही मंडळाचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या अखिल भारतीय वारकरी मंडळातले हे सगळे वाघ आहेत. एकाकडे गायक वादक हे की नाही मंडळात. कोणी तालुकाध्यक्ष, कोणी उपाध्यक्ष, सगळ्याची नावं घेत नाही. हे सुद्धा पाखरू पुणे जिल्ह्यामध्ये हवेली तालुक्यात राजगुरुनगर का कुठंतरी मावळामध्ये कुठंतरी पाहिलं मी. आळंदीचे जिकडे गेलं तिकडं गोड आहेत. हे की नाही सुंदर आहेत. कुठंतरी आपली गाठ पडेल. हे तिकडं पुरंदर म्हणा किंवा राईट बेलू बा. आता म्हणजे मला ते ध्यानात नाही. बेलूला गाठ पडलेले आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर तिकडं तुम्हाला सुद्धा एकाच एक आहेत आणि ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे ज्ञानेश्वर मौली ढवळेच आहेत. ते लोकांना पिवळे कधीच करत नाही. आडनाव ढवळे आहे, ढवळेच आहे आणि ढवळेच राहावं बाबा. कळे का नाही? आहे ती दरी बाजूला खराव. गुन्ह्या गोविंदानाने को धर्माचं काम करावं. धर्मरक्षावय अवतार घेशी आपुल्या पळीशी भक्तजना. म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. सगळ्यांनी एकोप्याने यावं. मंडळ कोणतेही असो, धर्मा आज गरज आहेत काळाची. वारकरी महामंडळ असो की अखिल भारतीय वारकरी मंडळ असो, अखिल भारतीय वारकरी मंडळामध्ये आमचे सगळे कीर्तनकार वाघ आहेत एकाचडे. हे की नाही? आणि त्या वाघातले आणि खरोखर आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक नाशिक जिल्हा अध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हा अध्यक्ष धर्माचार्य हे की नाही आत्मोन्नती विश्वशांती स्वानंद आणि खरोखर मंडळाचे सर्वा निवृत्ती महाराज देशमुखने रायते ते या ठिकाणी आले. तुम्ही लागलो कोणतरी देशमुख म्हणायला. निवृत्ती महाराज रायते यांचं या ठिकाणी आगमन झालं. सगळं अखिल भारतीय वारकरी मंडळ, विठ्ठल रुक्मिणी ग्रुप महाराष्ट्र राज्य मंडळ, अखिल भारतीय ग्रुप मंडळ, सगळ्या ग्रुपच्या वतीनं, सगळ्या मंडळाच्या वतीनं, सगळ्या लहान थोरांच्या वतीनं आज आवारे परिवार तुम्ही हे प्रेम दर्शवलं. सज्जनांनो, जरी आणि खरोखर विठ्ठल दादा नाही तरी सगळे तुम्ही दादाच्याच रूपात आणि खरोखर रामभाऊ पाटलांना, लक्ष्मण पाटलांना आणि भरत पाटलांना नाव किती गोडे पान. विठ्ठल दादाने 3 पुत्र असताना जन्म दिला, पण तिन्हीचे नावं नावासारखेच हो. इथं आपल्यालाही 4-4 राहत्या. एक खिशे मारित होतं, एक गावात काढायला येत होतं, एक बापाला उचलून टाकीत होतं. काही कीर्तन करायच्या गाड्याचं पंच हवा काढीत. असे आपले 4-4 आहेत, पण काय कामाचे आहेत महाराज. हो, 3 पुत्र आहेत, पण 3 कर्म आणि शुद्ध आणि कर्म एक संपूर्ण महाराष्ट्रभर आणि खरोखर आमच्या प्रसिद्धीचं काम मंडळाचं केलं. त्या आवारे सरांना, त्या लक्ष्मण सरांना, त्या भरत सरांना एकदा टाळी वाजवून, कारण त्यांचं स्वागत झालंच पाहिजे. विठ्ठल दादांनी रत्न आम्हाला दिले. जन्माला जळगाव जिल्ह्यात आले, पण कर्म करायला नाशिक जिल्ह्यात आले. हे आमचं भाग्य आहेत. सगळ्याचे तुम्हाला धन्यवाद. स्वर्गीय आज मुक्ती दिन आहेत. निश्चितच दादांना आज आणि 12 वाजून काही मिनिटांनी मी मुक्ती मिळाली. एवढं सुंदर काम या ठिकाणी केलं. झालेलं कीर्तनरूपी सेवे खूप बोलावं असं वाटतं. मला वाटतं नाही पडतालो का 1 वाजेपर्यंत फक्त तुम्ही इडत बसले असं. तुम्ही पाहिले काही फटकळे काही बोलले, त्याच्यामुळे तुम्ही कोणी उठले नाही. तुम्ही कोणी बोलणार सुद्धा नाही, मी बोलणार नाही, तुम्ही उठणार नाही. आपल्या तालुक्यात तो नियम आहे. बसून उगावला तुम्ही सर्व्हिसला असताना बँकेपासून आमच्या पिंपळगावला, एवढं तुमचं कर्मच इथं झाली. कर्म धर्म सगळी साधना इथं आहेत. आणि जेवढा उपदेश तुम्ही आमच्या जिल्ह्याला आणि आमच्या तालुक्याला केला तेवढा कोणालाच केला नाही. असे विठ्ठल महाराज जाधव या ठिकाणी आहेत. काळे महाराज आहेत आमचे बीडचे आणि खरोखर इथं भवर महाराज आहेत. सगळे महाराज विठ्ठल महाराज चोळके आहेत. पडोळसर वार्तार, इथे एक वार्तार बसले बघा, माझ्या जातीचे माझी मुली भेटो. माझ्याकडं 2 आमंत्रण दिले तरी आले नाही. आणि पारताराचे जेवढे कार्यक्रम आहेत जावर्जून हजर राहिले. पण तसं काही नाही. त्यांनी माझी रामनवमीला 7 दिवस रामकथा घेतली आहे चुक्याला. म्हणजे असंही केलं पाहिजे ना. आज कुठं म्हणता येईल का असं नाही. सगळे भास्कर पाटील इथे आमचे खानगावकर आहेत सगळे. आणि विनयकरी बाबाला खूप धन्यवाद. साऊंड सिस्टीम इतकी गोड आहेत, एकदा टाळी झालीच पाहिजे. सगळे उपस्थित शांततात आले, सगळ्यांना बसल्यात. करविली तशी केली, कटकट वाकडी केली. देवजाने तुमच्या पायाच्या प्रसादे. विशेष ज्यांनी आमची शूटिंग घेतली, चांगलेच घ्या भाऊ. विनोद सोडा. करविली तशी केली, कटकट वाकडी केली. देवजाने तुमच्या पायाच्या प्रसादे. काही बोलायला विनोदे. सगळ्यांना धन्यवाद देतो. इथं थांबतो. निवृत्तीनाथांचं भजन आमचे नवनाथ महाराज म्हणते. विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ओ बार कुमार 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 हरि हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई सर्वांनी टाळी वाजवून भजन करा. बाई ज्ञान सखया निरोतीराया निरोतीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निरोतीराया निरोतीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सर्वांनी हात वरती करा, सर्वांनी हात. मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान सगळ्यांनी वरती हात करा. बसलेली मंडळी सर्वांनी वरती हात करा. जय हो मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निरोतीराया निरोतीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निरोतीराया निरोतीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज जय माऊली जय जय हो 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 एक मिनिट एक मिनिट शिवाबा काय सांगायचं त्याच्यानंतर एवढे हार पहिल्यांदाच पडले सगळ्यांनी हा जय विठ्ठल करून घ्या. विठ्ठल जय जय खाली बसा कोणीच उठू नका. जय जय विठ्ठला बोलिले कोडे वेडे वाकोडे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा नाही विचारिला अधिकार आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा रख पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडलिक वरदार विठ्ठल ज्ञान
तुकाराम पंढरीनाथ खाली भगवान बसा, की जय. खाली बसा. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय.